तर इस्लाममध्ये कॉन्सेप्ट आहे अझल नावाची, फार इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. बेसिकली ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये पुलिंग आउट म्हणतो. बिफोर यू ऍक्च्युअली इजॅक्युलेट यू आर सपोज टू पुल आउट. प्रॉफेट मोहम्मद हिज लाईफ ही सजेस्टेड दिस टू पीपल, पण त्याचे रेफरन्सेस खूप वेगळे आहेत. हिंदू मत ज्याला मी मगाशी जी टर्म कॉइन केली, तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ना नास्तिक होणं काही फार हे नाहीये, कारण मुळात देवाचंच अस्तित्व असं तुम्ही मानलाच पाहिजे असं काही नाहीच आहे. पण इस्लामिक सिव्हिलायझेशन मध्ये तसं नाहीये, त्यांची सगळी बुनियादच त्याच्यावर उभारलेली आहे की नाही आहेच, आणि नाही याच्यात काही डाऊटच नाहीये. म्हणजे कारण अँटीनेटलिझमचं प्री रिक्विजिट हे आहे की यू शुड बी फर्स्ट कन्व्हिन्स्ड की जग इज फुल ऑफ सॉरोज अँड द वर्ल्ड इज फुल ऑफ दुःख अँड पेन अँड सफरिंग. इथपर्यंत सगळे आहेत तुमच्या बरोबर, इथपर्यंत अद्वैत वेदांतवाले पण आहेत, इथपर्यंत तुमचं बुद्धिझम पण आहे, इथपर्यंत सुफिझम पण आहे, इथेपर्यंत खय्याम येतोय तुमच्या बरोबर, इथपर्यंत रुमी पण येतो तुमच्या बरोबर, इथपर्यंत अद्वैत वेदांत पण येईल तुमच्यावर. रुमी आणि अत्तार कितीही बोलले या बाबतीमध्ये, इट माइट सीम लाईक दे आर टॉकिंग इन अ अँटीनेटलिस्ट वे, बट दी फिलॉसॉफिकली आय थिंक दॅट इज व्हेरी व्हेरी डिफरंट. माझ्या ओळखीत खूप लोक आहेत जे अँटीनेटलिस्ट आहेत, नॉट मुवमेंट वाईज, म्हणजे ते दुसऱ्याला नाही सांगत, पण मी जसं म्हटलं माझ्यासारखे खूप लोक आहेत माझ्या ओळखीत हू बिलीव्ह की नाही त्याच्याला मला नको आहे मुलगा, आणि मला का मुलगा नको आहे त्याचं कारण एक्झॅक्टली हेच आहे की मला सफरिंग नाही चालू ठेवायचं. सफरिंगची जी चेन आहे ती मला नाही चालू ठेवायची, स्पेशली एवढं बाहेर चालू असतं. नमस्कार. अँटीनेटलिझम बद्दलच्या आणखीन एका मराठी भागात तुमचं स्वागत. अँटीनेटलिझम सध्या झपाट्याने वाढणारा विचार आहे, सध्या तरी आहे. पण हा विचार किंवा ही संकल्पना खूप जुनी आहे. अनेक संस्कृतींमध्ये ह्याबद्दल बोललं गेलंय, लिहिलं गेलंय आणि त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण त्या अगोदर श्वास नावाचा जो मराठी चित्रपट 2004 साली आला होता, आपण सगळ्यांनीच बघितला. त्याला नंतर ऑस्कर पुरस्कारांसाठी सुद्धा नामांकन मिळालं. त्या चित्रपटामध्ये परशुराम विचारे हा जो मुख्य लहान मुलाचं जे पात्र आहे, त्याच्याभोवती सगळा चित्रपट आहे, त्याचीच ती गोष्ट आहे. त्या परशुराम विचारेचं, त्या परशाची भूमिका करणारा अश्विन चितळे आज आपल्याबरोबर आहे. अश्विन, तुझं स्वागत आहे. आहे. श्वास ते आत्तापर्यंतचा तुझा प्रवास, ह्याबद्दल तू काय सांगशील? खूप काही आहे सांगायला, पण बेसिकली श्वास हा माझा पहिला अनुभवच होता. म्हणजे मी त्याच्या आधी कोणत्याही सिनेमा किंवा नाट्य क्षेत्रात तसं काहीच केलं नव्हतं आधी. मी खूप लहानपणी परफॉर्मन्सेस करायचो छोटे छोटे, म्हणजे जे एकांकिका असतात किंवा नाट्यछटा ज्याला म्हणतात, एकपात्री सादरीकरण. तर त्याच्यामुळे मी ऍक्च्युली श्वासमध्ये गेलो आणि मला विशेष काहीच अनुभव तसा आधी ऍक्टिंगचा वगैरे नव्हता, आणि इट वॉज अ बिग एक्सपिरियन्स फॉर मी, आणि क्वाईट काय म्हणू आपण, एक लक्षात राहण्यासारखा एक्सपिरियन्स होता तो. आणि आय थिंक मराठी इंडस्ट्रीसाठी पण, फिल्म इंडस्ट्रीसाठी, आणि भारतीय चित्रपट सृष्टीच्या ह्याच्यात सुद्धा तो एक काय म्हणू, मानाचा एक तो पॉइंट होता, जिकडे श्वास ऑस्करला पण गेला, नॅशनल अवॉर्ड मिळालं, श्यामची आई नंतर 51 वर्षांनी नॅशनल अवॉर्ड मिळालं. पण बरेचदा असं होतं की लहानपणी आपल्याला जे मिळतं, तर आपल्याला असं वाटतं की हे आपण करण्यासाठी जन्माला आलोय, आणि हे लहानपणी वाटणं इज फाईन, पण थोडं जसं आपण पुढे जातो त्याच्यातनं, तसं मला असं वाटतं की त्याच्यातनं आय एम नॉट गोइंग टू से की त्याच्यातनं बाहेर पडणं गरजेचं आहे, पण त्याचा एक विचार करून त्याच्यात जाणं गरजेचं आहे की खरंच मला हे करायचंय का, खरंच मी हे करू इच्छितो का, खरंच मला हे करता येतंय का, करू इच्छितो, करता पण येतंय, पण खरंच मला हे जमतंय का. तर मी या सगळ्याचा विचार करायचो, आणि त्याच्यामध्ये मला बरंच लक्षात आलं की हे काय माझ्यासाठी क्षेत्र असं नाही. म्हणजे मला ऍक्टिंग आवडते, परफॉर्मन्स आवडतो, मला गोष्टी सांगायला खूप आवडतात, पण फिल्म मध्ये ऍक्टिंग हा जो प्रकार आहे हा खूपच वेगळ्या पद्धतीने मला माझ्या आयुष्यात आला, आणि त्याच्यामुळे मला फारच ते काय म्हणू आपण, पटलं नाही म्हणण्यापेक्षा मला ते मजा नव्हती येत ते करायला. तर 2012 साली मी शेवटचा सिनेमा केला होता, आणि त्याच्यानंतर मात्र मग मी थोडंसं असं माझ्या या सगळ्या जर्नीमध्ये लक्षात आलं की साधारण ज्याला आपण एक इंटेलेक्च्युअल परसूट म्हणतो, किंवा काही कशातही असं डीप घुसून रिसर्च करून काहीतरी हे करणं. म्हणजे मी हॉलिवूडच्या फिल्म्स बद्दल ऐकलं होतं की काय आपलं गॉडफादर बद्दल ऐकलं होतं की अल पचिनो, रॉबर्ट डिनेरो, ते डिरेक्टरला सांगतात की बाबा हे कॅरेक्टर जे आहे माझं, ते इथे असं नाही वागणार, ते असं वागेल कारण असं आहे. तर हे जे डिस्कशन आहे हे माझ्या आयुष्यात कधी आलंच नव्हतं. ऑफकोर्स, कारण मी बालकलाकार होतो. बालकलाकारांबरोबर कोणता डिरेक्टर डिस्कस करायला जाणार आहे, तुला काय वाटतं सांग, एक पात्र कुठे जाईल वगैरे वगैरे. पण माझ्या डोक्यात ते काहीतरी रोमॅन्टिसिझम होतं, ती आयडिया होती की असा असा पिक्चर असतो खरा,
मला ते काही कुठे दिसलं नाही आणि मला ते करायची खूप इच्छा होती. मला डिस्कशन करून एक काहीतरी क्रिएट करायचं, बोलून आपण एक काहीतरी एक आपलं क्रिएट करू अशी फार इच्छा होती, रादर दॅन जस्ट सांगितलं ते करा. सो त्याच्यामुळे मग मी थोडासा डायग्रेस नाही, मी बाहेरच पडलो त्याच्यातनं. आणि हे खूप तुमच्या हातात असतं, कारण मुंबईमध्ये सगळी इंडस्ट्री आहे. सो इट्स अपॉन यू की तुम्ही किती प्रयत्न करताय त्याच्यावर पण ते रेसिप्रोकेट होतं. सो वन्स आय स्टॉप ट्राईंग देन मग ऑफर्स आपोआप कमी होत गेल्या अँड ते सगळं झालं. पण या दॅट्स प्रिटी मच श्वास नंतरचा प्रवास. मी बऱ्याच फिल्म केल्या श्वास नंतर. नाना पाटेकर आणि जॉन अब्राहम असलेली एक टॅक्सी नंबर 911 नावाची फिल्म होती हिंदी. त्याच्यामध्ये मी होतो. त्याच्यानंतर नागेश कुकनूरची आशाय नावाची फिल्म होती, त्याच्यामध्ये होतो. अशा बऱ्याच फिल्म केल्या. ते काही रिलीज झाल्या, काही त्या प्रोडक्शन डिस्ट्रीब्युशन मध्ये अडकतात. ते पण नवीन त्या निमित्ताने मला कळलं की याच्या शूट झालेली प्रत्येक फिल्म रिलीज होत नसते. खूप कमी पर्सेंटेज आहे जे फिल्म ऍक्च्युली थिएटरमध्ये येतात. तर अशा बरेच अनुभव आणि हे घेऊन मी त्याच्यातनं काइंड ऑफ बाहेर पडलो. मी अजून सुद्धा फिल्म इंडस्ट्रीशी कनेक्टेड आहे. म्हणजे मी व्हिडिओ एडिटिंग करतो. त्याच्यानंतर मी बऱ्याच शॉर्ट फिल्म मध्ये काम पण केलेलं आहे आणि शॉर्ट फिल्म मध्ये काय म्हणू टेक्निकल असिस्टन्स पण केलेलं आहे, कॅमेरामध्ये किंवा असिस्टंट डिरेक्शन असं पण केलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये ती मजा येते डिस्कस करायला आणि ते बोलून एकत्र ठरवायला. ते सगळं तिथे मिळतं मला, जे ऍक्टिंग मध्ये मिळत नाही. त्याच्यामुळे मी खूप वेळा बघितलं की इन्स्टिट्यूट मधले जे फिल्म करणारी लोक असतात किंवा जे नवीन फिल्म करणारे, त्यांच्यामध्ये ते खूप असतं की आपण डिस्कस करू. एकदा ते सो कॉल्ड एस्टॅब्लिश झाल्यावर काय होतं मला माहिती नाही. आता ते सगळ्यांच्या बाबतीत नाहीये, पण मी असा अनुभव घेतला की जे माझ्या स्टेजचे जे स्टुडंट लेवलमध्ये आहेत ना, त्यांना तो खूप इंटरेस्ट असतो एक डिस्कस करून इंटलेक्च्युअली बिल्ड करण्यात काहीतरी. तर तसं बरंच केलं नंतर. सो आय एम स्टील कनेक्टेड टू द इंडस्ट्री, सो कॉल्ड कनेक्टेड टू सो कॉल्ड इंडस्ट्री. बट या दॅट्स बीन माय जर्नी फ्रॉम श्वास. आणि फिल्म इंडस्ट्रीशी रिलेटेड या एवढंच काय. आणि मग पुढे नंतर आता 2012 नंतर आता तू वेगळ्याच क्षेत्रामध्ये आहेस, त्याबद्दल थोडस. सो मला ऍक्च्युली शिकायचं होतं हिस्ट्री आणि जॉग्रफी. मला खूप इंटरेस्ट होता हिस्ट्री आणि जॉग्रफीमध्ये. इनफॅक्ट मी हिस्ट्री आणि जॉग्रफीला स्थल आणि कालाचा स्टडी ऑफ टाइम आणि स्पेस असं मानतो. आणि सगळी जॉग्रफी खूप हे काका एक नवीन अप्रोच नाही, हा खूप जुना अप्रोच आहे. की एक ग्रीक फिलॉसॉफर होता एरॅथोस्थेनिस नावाचा. तर तो म्हणतो की ऑल हिस्ट्री शुड बी स्टडीड जॉग्रफिकली अँड ऑल जॉग्रफी शुड बी स्टडीड हिस्टॉरिकली. ते इतकं असं आहे कारण टाइम आणि स्पेस, की तुम्ही नुसतं टाइम बद्दल बोलून स्पेस बद्दल बोलला नाही तसं होऊच शकत नाही. तर हे जे मला करायचं होतं, तर त्यामुळे ऑफकोर्स जॉग्रफी आणि हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट होता. माझं ग्रॅज्युएशन जॉग्रफीमध्ये झालं आणि मला क्लायमेटॉलॉजी करायचं होतं. आणि मग माझ्या लक्षात आलं की क्लायमेटॉलॉजीमध्ये खूप सायन्स आहे, खूप विज्ञान आहे. आणि 11वी-12वी मध्ये विज्ञान हा विषय साधारणपणे मला नव्हता आवडत. नंतर खूप आवडायला लागला. पण विज्ञान ऍक्च्युली अजूनही विज्ञान ॲज अ सब्जेक्ट नाही आवडत मला, विज्ञान ॲज अ डिसिप्लिन आवडतं. तर मला असं वाटतं की त्या खूप विज्ञानाच्या ह्याच्यामुळे मी हे सोडून दिलं, जॉग्रफी नको म्हणलं. पण मग मी त्याच्यानंतर इंडॉलॉजीला गेलो. इंडॉलॉजी म्हणजे भारतीय उपखंडामध्ये, इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये साधारणपणे 2.5 लाख वर्षापासून, जनरल कालखंड सांगतोय मी, 2.5 लाख वर्षापासून 12व्या शतकापर्यंत जे काही झालं, मग त्याच्यात आर्किओलॉजी येते, साहित्य येतं, तत्वज्ञान येतं, मूर्तिशास्त्र येतं, स्थापत्य येतं, त्याला आपण प्राचीन भारतीय संस्कृती म्हणतो. तर त्या पद्धतीचं सगळं कव्हर त्याच्यामध्ये केलं जातं. आणि त्याच्यामध्ये बेसिकली मी म्हटलं तसं की स्थल आणि कालाचा तो अभ्यास आहे. त्याचं जे स्थल आहे, भारत हा एवढा विशाल भूभाग आहे, त्याच्यामध्ये स्थल पण बदलतं त्याचं, कुठे काय झालं आणि टाइम मध्ये कुठे काय झालं. तर मी इंडॉलॉजी शिकल्यानंतर माझं मास्टर्स जे होतं ते इंडॉलॉजीमध्ये केलं मी. आणि मग मला इंटरेस्ट होता इंडियन फिलॉसॉफीमध्ये. इंडियन फिलॉसॉफीमध्ये सुद्धा न्याय नावाचे जे एक दर्शन आहे, आपल्याला माहिती 9 दर्शन आहेत आपल्याकडे, त्यातली 6 आस्तिक म्हटलं जातात आणि 3 नास्तिक म्हटली जातात. त्या 6 आस्तिक दर्शनांमधलं एक न्याय दर्शन आहे. त्यांचं जे लॉजिक आहे ते मला फार इंटरेस्टिंग वाटलं, कारण त्यांनी एक कम्प्लीट सिस्टीम तयार केली. म्हणजे मला आठवतंय तेव्हापासून रेटॉरिक्स मध्ये खूप इंटरेस्ट आहे. म्हणजे आता हे मी खूप टिपिकल जोक मारतोय, पण पुण्याचा असल्यामुळे समोरच्याला आपला मुद्दा पटवून देणे, याच्यासाठी काय करता येईल हा जो मुद्दा आहे, आणि रॅशनली, नॉट लाईक
काय करता येईल, म्हणजे काय काय करता येईल असं नाही, काय करता येईल की ज्याने आपला मुद्दा आणखीन कन्व्हिन्सिंगली समोरचा ऑफेंड न होता, त्याला कोणत्याही प्रकारची इन्सिक्युरिटी न येता आपण तो मुद्दा मांडू शकतो. हे जे रेटॉरिक्स आहे त्याच्यामध्ये मला खूप इंटरेस्ट होता. मला असं वाटलं की न्यायवाले ज्या लॉजिक बद्दल बोलतायत, न्याय सिस्टीम, तर त्याच्या थ्रू हे काहीतरी अचीव्ह करता येऊ शकतं की लॉजिकली तुम्ही खोडून जर का काढलं काही तर. आणि अगेन खोडून काढायचं असं नाही, स्वतःचा पॉईंट सुद्धा पुढे टाकणं, दरवेळेस दुसऱ्याला खोडून काढायला पाहिजे असं नाही. तर त्याच्यामध्ये मी इंटरेस्टेड होतो म्हणून मी फिलॉसॉफीला गेलो. पण फिलॉसॉफीला गेल्यावरती मला न्याय सोडून बाकीचे सगळे इतके भेटले. मला प्लेटो भेटला, भगवद्गीतेतली एक फिलॉसॉफी आहे, माझा इलेक्टिव्ह फेमिनिस्ट फिलॉसॉफी होता. त्याच्यानंतर ज्याला फेनॉमिनलिझम म्हणतात, तर असे बरेच फिलॉसॉफीचे वेगवेगळे ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये मी खूप इंटरेस्ट मला तयार झाला. आणि फिलॉसॉफी ॲज अ सब्जेक्ट ओनली आय वॉज व्हेरी फॅसिनेटेड बाय इट. आणि ऑफकोर्स इट हेल्प मी अ लॉट इन माय प्रॅक्टिकल लाईफ ऑल्सो. आणि साईड बाय साईड मी फारसी शिकत होतो, पर्शियन लँग्वेज ज्याला म्हणतात, तर ती पर्शियन शिकत होतो. त्याच्यामुळे नवीन लँग्वेज शिकताना फिलॉसॉफी हे खूप मला साईड बाय साईड पॅरलल ट्रॅकवर मदत झाली त्याची. आणि फारसी शिकता शिकता मग मी लिटरेचरकडे वळलो. रुमी वाचला खूप, रुमी ट्रान्सलेट केला, रुमीवर शो करतो. फारसीमध्ये बरंच काय काय काम केलंय, बरंच काय काय करायचं पण. सो मग मी फिलॉसॉफीमध्ये दुसरं मास्टर्स केलं माझं. कारण आता बरेच लोक म्हणतात की अरे मास्टर्स, केवढी मास्टर्स करतो, पण ते मास्टर्स केल्यावर लक्षात येतं की हे फारच एंट्री लेवल आहे. मास्टर्स इज जस्ट इंडियाच्या अकॅडमिक्समध्ये मला असं वाटतं की मास्टर्स इज जस्ट तुम्हाला फक्त एक ट्रेलर दाखवतात की काय डिसिप्लिन आणि सब्जेक्ट केवढा मोठा आहे, त्याचा एक छोटासा ट्रेलर म्हणजे तो ते मास्टर्सचा कोर्स आहे. मास्टर्स इज ऍक्च्युअली द फर्स्ट स्टेप इन नोईंग की हाऊ वास्ट द सब्जेक्ट इज. ते इंडॉलॉजीच्या बाबतीत पण झालं. इंडॉलॉजी शिकल्यावर मला कळलं की शिट, मला काहीच माहित नव्हतं भारतीय इतिहासाबद्दल, काहीही माहित नव्हतं. आणि सेम विथ फिलॉसॉफी ऑल्सो. तर ते झालं. आणि मग मी परत तिसरं मास्टर्स आता मुंबई युनिव्हर्सिटीमधनं केलं फारसीमध्ये. तर ते तिसरं काय मास्टर हा, ते वेळ चालू आहे. ते इट्स लाईक फारसी शिकायचं होतं, मग कसं शिकायचं काय, कारण मला असं वाटतं की सेल्फ लर्निंग आणि काय त्याला सो कॉल्ड सेल्फ टॉट असा शब्द आजकाल खूप हे आहे. मला असं वाटतं आपण सगळे सेल्फ टॉटच आहोत, सेल्फ टीचिंगच करत असतो. तुम्ही कोणत्याही कोर्सला जा, तुम्ही काही पीएचडी करा, तरी तुम्ही जोपर्यंत स्वतःला शिकवत नाही काहीतरी, तोपर्यंत तुम्ही बाहेर कितीही इक्विपमेंट आली तरी काही होणार नाही. पण मग मला एक कुठेतरी सिस्टीम लागते ज्याच्यामध्ये मला असं होतं की एक करिक्युलम आहे, एक सिलेबस आहे, आणि ऑफकोर्स एक डेडलाईन आहे की एवढ्या गोष्टी तुम्हाला हे करायचं, आणि परीक्षा आहे. तर परीक्षा आहे थरोली एन्जॉय. मला ते जे जी ऍक्च्युली परीक्षा, तुम्हाला काय कळलं याची परीक्षा आहे, ती तुम्हाला काय आठवतं याची परीक्षा नाहीये. तर मला ते कॉन्सेप्ट फार आवडते परीक्षेची. तर आणि हे ऑफकोर्स 12वी-11वी मध्ये हे काही आवडत नव्हतं. पण फिलॉसॉफीने खूप मदत केली की टू ऍक्च्युअली लुक एट थिंग्स हाऊ दे आर इंटेंडेड अँड वाय दे आर क्रिएटेड. आणि तिथपासून आपण त्याचं काय फार वट्ट्याबळ बनवून ठेवलंय, आपण त्याला कशी कॉनोटेशन लावली, आपण त्याला काय पद्धतीने. तर या फिलॉसॉफी हेल्प मी अ लॉट. पण हा नंतर म्हटलं तसं की कम्प्लिटली तो सगळा इंटेलेक्च्युअल परसूट आहे. खूपच आपल्याकडे इंडियन फिलॉसॉफीमध्ये ज्ञानमार्गी म्हणतात त्या लेवलनी ते चालू. बट या व्हेरी गुड. तर आता आपण आपण तुझ्या फिलॉसॉफी बद्दलच्या अभ्यासाबद्दल बोललो, आणि अँटीनेटलिझम मध्ये फिलॉसॉफी खूप आहे, फिलॉसॉफीत अँटीनेटलिझम खूप आहे. आणि फारसी भाषेबद्दलही मला कुतूहल आहे थोडं, कारण ज्या भागातून ती भाषा येते त्या भागातही बरंच काही लिहिलं गेलंय, बोललं गेलंय. तर अँटीनेटलिझम हा शब्द किंवा इवन ही टर्म तुला अगोदर माहिती होती का? का पहिल्यांदा मीच सांगितली मे बी? नाही, आपण ऍक्च्युली जेव्हा भेटलो, आपण बोललो त्याच्या आधी अँटीनेटलिझमचं वन लाईनर किंवा टू लाईनर माहिती होतं की बरं. बाबा एक कॉन्सेप्ट अशी आहे की मी सांगतो जेवढं माझं परसेप्शन होतं. ऑफकोर्स आपण बोलल्यानंतर ते बदललं, पण बेसिकली एका लाईनीत, एका शब्दात, एका वाक्यात सांगायचं तर मुलं जन्माला घालू नका. दॅट इज द होल पॉइंट ऑफ द अँटीनेटलिझम मुव्हमेंट. एक मला थोडंसं ऍड करायचंय, फार इंटरेस्टिंग आहे. आज सकाळी मी वाचत होतो, आज ख्रिसमस आहे, तर मराठीमध्ये नाताळ असा शब्द आहे त्याला. तर मी खूप विचार करत होतो की कुठनं आला हा नाताळ शब्द, कुठून, काय अळं आहे त्याच्यामध्ये.
तर ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती की ळ जो आहे तो खूप साऊथ इंडियन साऊंड आहे. ळ जनरली नसतो. ळ हा जो आहे हा खूप कमी लँग्वेजेस मध्ये आहे. तर हा खूप साऊथ इंडियन असा साऊंड आहे, असा काय आवाज आहे. तर नाताळ कुठनं बघत होतो तर पोर्तुगीज जे होते, जे वेस्ट कोस्टला सगळे राहत होते, म्हणजे गोव्यापासून आपल्या मुंबईपर्यंत वसईपर्यंत पोर्तुगीजांची जी हे होती, त्यांच्या इन्फ्लुएन्समुळे हा जो मला वाटतं लॅटिन वर्ड आहे काहीतरी निटलिस और निटेलियस काहीतरी, त्याचा अर्थ आहे जन्म किंवा काहीतरी रिलेटेड टू जन्म. तर इट्स अ पोर्तुगीज वर्ड फॉर ख्रिसमस, नीटाल और नीटल वडेवर. आय डोंट नो द पोर्तुगीज दिस वन. पण नाताळ, आणि मला इतकं इंटरेस्टिंग वाटलंय, आणि आज आपण हे करतोय तरी अँटी नाताळ असं मला ते वाटलं. बट या इट्स अ ग्रेट कॉन्सिडन्स. बट येस, मी म्हटलं तसं की मला एक दोन वाक्य माहिती होती फक्त, की इट्स अ प्रजनन विरोधी थिंग, की यू शुडंट क्रिएट मोर चिल्ड्रन. दॅट्स द एक्सटेंट ऑफ द डेफिनेशन दॅट आय न्यू. या बरोबर आहे. मलाही जेवढं माहिती आहे तेवढं नाताळ नेटर ह्या शब्दापासून आलेला आहे, पोर्तुगीज मधनं आलेला आहे, आणि तो अशासाठी झालाय की तो येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव आहे. जसं कृष्णाचा आपण जन्मोत्सव करतो तसं येशू ख्रिस्ताचा ख्रिसमस म्हणून जन्मोत्सव आहे, म्हणून तिथून आलेला आहे. आणि अँटीनेटल म्हणूनच तो आहे की जन्माच्या विरुद्ध अशा अर्थाने. पण अर्थात ह्याला खूपच बारकावे आहेत. एक आहे की 2 भाग ह्याचे जर करायचे झाले, की आपण अस्तित्वात आलो. अस्तित्वात म्हणजे चैतन्यरूपी अस्तित्वात मी म्हणतोय, की ज्याला सेंटिएंट एक्झिस्टन्स म्हणतात, की ज्या जीवाला यातना होऊ शकतात, अशा अस्तित्वात आपण आलेलो आहोत. तर ते येणं चांगलं की वाईट हे इव्हॅल्युएशन जर केलं, तर काही लोकांचं म्हणणं आहे, की ते अस्तित्वात येणं, कमिंग इंटू एक्झिस्टन्स इज बॅड, ते वाईट आहे. आणि त्याही पुढे जाऊन ते म्हणतात, की इट इज अ हार्म. जो अस्तित्वात आला आहे, त्याच्यासाठी इट इज अ हार्म. हा पहिला भाग झाला. आणि म्हणून मग इफ यू ॲड ऑन टू दॅट, की वी शुड नॉट कॉज हार्म टू अदर्स, देन यू कॅन कम टू द कन्क्लुजन, की आपण आता नवीन मुलांना किंवा नवीन जीवांना अस्तित्वात आणू नये. आता खूप लोकांचं असं म्हणणं आहे, की तू म्हणालास तसं, की मुलांना जन्म देऊ नये एवढ्यापुरताच हा सीमित विचार आहे. आणि असा खूप लोकांचा समज आहे सुद्धा. काही लोकांचं असं म्हणणं आहे, की हे फक्त मनुष्यापुरतं सीमित नाहीये. इतर प्राण्यांची जी आपण पैदास करतो, म्हणजे अगदी पाळीव प्राणी असतील किंवा दुधासाठी पैदास करतो, मांसासाठी पैदास करतो, ब्ला ब्ला अँड सो ऑन. ते सुद्धा आपण पैदासच करतो. त्याचंही आपण प्रजननच करतोय. तसा एक विचार मांडणारी, म्हणजे प्राण्यांनाही ह्याच्यात घेणारी काही लोकं आहेत. तसंच आत्ताच्या युगामध्ये एक शक्यता अशी निर्माण झाली आहे, की आर्टिफिशियल सेंटिएंट इंटेलिजन्स तयार करण्याची एक शक्यता आहे. आत्तापर्यंत ते अजून नाहीये. आत्ता फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. पण त्याच्यात सेंटियन्स येऊ शकतो का? आणि तो म्हणजे खूपच परत एक कॉम्प्लेक्स विषय आहे. पण तेही जर असं असेल तर ते करू नये, असं एक म्हणणारा एक वर्ग सुद्धा आहे. तर एवढे सगळे ढोबळमानाने त्याला कंगोरे आहेत. ह्याच्या मागची जी कारणं आहेत, ती मी मे बी थोडीशी सांगतो. एक्झॅक्टली. तुला त्याच्याबद्दल तुझं मत सांग. एक कारण असं आहे, आणि ह्याच्याशी श्वासशी थोडासा संबंध ओके. आहे. श्वास चित्रपटाचा तोही मी सांगेन. तर एक कारण असं आहे, की आपण जेव्हा जन्माला येतो किंवा कुणाला तरी इथे आणतो, तेव्हा आयुष्यात अनेक रिस्क्स असतात. काहीही घडू शकतं. त्याला अनेक विविध रोग होऊ शकतात, अपघात होऊ शकतो, प्रेमभंग होऊ शकतो, लग्नात व्यथा येऊ शकतात, कामात व्यथा येऊ शकतात. येतातच, आणि आणि ह्या सगळ्या शक्यता आहेत. आणि शेवटी निश्चित काय आहे, की त्याला मृत्यूला सामोरं जावं लागणार. आणि मृत्यूची प्रक्रिया ही बहुतांशीपणे 99.99% लोकांना काही फार छान नसते. काहीच नशीबवान लोकं असतील, की अजाणतेपणे झोपेत गेले. काहीच यातना न होता. अगदी नगण्य. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या शक्यता आहेत, ह्या शक्यतांच्या ज्या रिस्क्स आहेत, त्या आपण कोणावर तरी लादत असतो. म्हणजे मी माझ्या पैशाने जुगार खेळलो तर ठीक आहे, तो माझा निर्णय आहे. पण मी दुसऱ्याच्या जीवाशी रिस्क खेळतोय. ह्याला एक रशियन रुलेटची एक रूपक दिलं गेलंय. म्हणजे शोले सिनेमात तू बघितलं असशील, की तो कालिया कितने आदमी थे रे म्हणतो आणि मग ते बंदुकीत ते फिरवतो आणि रँडमली गोळी मारतो. हा ॲक्चुअली गेम आहे, की 6 लोकांमध्ये 1 गोळी असते आणि ती लागली तर लागली, नाही लागली तर नाही लागली. तर एका अर्थाने आपण
जेव्हा मुलाला जन्म देतो, तेव्हा ह्या सगळ्या रिस्क्स रूपी गोळ्यांनी त्याच्याशी रशियन रुलेट खेळत असतो. आणि सरतेशेवटी एक गोळी त्याला लागतेच. 80व्या 90व्या वर्षी असेल, नाहीतर 30व्या वर्षी असेल. Yeah. तर ही रिस्क आर्ग्युमेंट आणि श्वासचा त्याच्याशी याचा असा संबंध आहे, की श्वास हा आणि बाय द वे ही माझ्या माहितीप्रमाणे सत्य घटनेवर आधारित गोष्ट आहे. त्यामुळे ती जी लोकं असतील त्यांच्याबद्दल संपूर्णपणे Yeah. जबाबदारीने आणि जाणीवपूर्वक मी बोलतोय, की त्या मुलावर त्याला डोळ्याचा कर्करोग झाला. ही एक अनेक शक्यतांपैकी एक शक्यता आहे आणि ती अगदी काय म्हणू रेअर शक्यता आहे, पण ती त्याला झाली. अशा कोणत्याही शक्यता होऊ शकतात. त्या मुलावर आपण ती रिस्क लादली एका प्रकारे आणि Yeah. श्वासमध्ये मला वाटतं म्हणजे हे दाखवलं गेलं, की अशी रिस्क रिअलाईज होऊ शकते. Yeah. अर्थात तो त्याचा इंटेन्शन नव्हतं दाखवण्याचं, पण दाखवलं गेलंय. ही झाली रिस्क आर्ग्युमेंट. दुसरी एक आर्ग्युमेंट आहे, की ह्या ज्या सगळ्या रिस्क आपण घेतोय त्या जीवावरती, त्याच्या सहमतीविना घेतोय. कारण जन्माला येण्याअगोदर आपण सहमती घेऊ शकत नाही. कन्सेंटला आजच्या आपल्या समाज रचनेत खूप महत्त्व आहे. म्हणजे कन्सेंट डिफाईन्स द डिफरन्स बिटवीन रेप अँड लव्ह. बरोबर? इतकं महत्त्व आहे. तर सगळ्या बाबतीत आपण कन्सेंटला एवढं महत्त्व देतो. कन्सेंट डिफाईन्स द डिफरन्स बिटवीन स्लेव्हरी अँड एम्प्लॉयमेंट. Yeah. तर मग ह्या बाबतीत का आपण कन्सेंटवरती कानाडोळा करतो? फक्त की बाबा कन्सेंट घेऊ शकत नाही म्हणून आम्ही गृहीत धरली कन्सेंट, असं म्हणतात. तर ते योग्य नाही. ही झाली कन्सेंट आर्ग्युमेंट. तिसरी एक आर्ग्युमेंट आहे ती म्हणजे असं की आयुष्यात अनेक दुःख आहेत. मी यातनांबद्दल बोललो. त्या यातना त्याला भोगाव्या लागणार आहेत. पण मी जर असा विचार केला की मला आता मुलाला जन्म द्यायचा आहे. तर ते मूल जन्माला येण्याअगोदर त्याच्या ठिकाणी आयुष्याची जी संभाव्य सुखं आहेत, त्या सुखांपासून तो काही वंचित नाहीये. पण जन्माला आल्यानंतर त्याला दुःखांना सामोरं जावं लागणार आहे. म्हणजे ज्या सुखांपासून मुळातच तो वंचित नाही, ती प्रदान करण्यासाठी म्हणून त्याच्यावर आपण दुःख लादतोय. Yeah. अशी ही तिसरी आर्ग्युमेंट आहे आणि एक चौथी आर्ग्युमेंट मी थोडक्यात सांगेन, की आपण कितीही संत असलो, कितीही सभ्य असलो, कितीही छान असलो, चांगले असलो, तरी कोणत्या ना कोणत्या प्रमाणात, काही ना काही प्रमाणात इतरांवर आपण इजा पोहोचवत असतो. म्हणजे मी आज सगळ्या ज्या वस्तू वापरतोय, त्या कोणाचं ना कोणाचं तरी शोषण करूनच निर्माण केलेल्या आहेत. तर ह्याच्यापासून सुटका नाही. ही थोडीशी इतरांबद्दल झालेल्या हार्मबद्दलची आर्ग्युमेंट आहे. त्याला Yeah. मिसॅन्थ्रोपिक आर्ग्युमेंट असंही म्हणतात. तर अशी 4-5 काही कारणं आहेत, ज्याच्यामुळे असं असं मानण्यात आलं अँटीनेटलिझममध्ये, की हे काही योग्य नाही. आपण जन्माला आलो, आपल्यावरती अन्याय झाला, ठीक आहे. पण इथून पुढे तरी करू नये किंवा करणं म्हणजे अनैतिक होईल. Yeah. असा हा विचार आहे. तर तुला काय वाटतं ह्याबद्दल? या आपण मागे पण एकदा बोललो होतो, पण आता परत रिफ्रेश झालं. आय एम नॉट अन अँटी नेटलिस्ट पर से, कारण आय एम नॉट आय डोंट प्रमोट दिस. आय अग्री विथ दिस थॉट की आता ह्याच्यात परत मला असं वाटतं की खूपच काय म्हणू पर्स्पेक्टिव्हचं हे आहे, जे सो कॉल्ड पेसिमिझम आणि ऑप्टिमिझम आहे, की फर्स्ट रिॲक्शन दॅट एनी इंटेलेक्च्युअल पर्सन इज गोइंग टू गिव्ह यू अबाउट अँटीनेटलिझम. कारण मी हे गेले एक आठवडाभर माझ्या ओळखीच्या लोकांशी बोलतो की तुम्हाला काय वाटतं. फर्स्ट रिॲक्शन दॅट दी गेव मी वॉज हे तू पेसिमिझम, एवढा तू नकारात्मक का आहेस, एवढा तू हे काय, एवढा तू ते काय, अँड दॅट्स द मॅटर ऑफ ओपिनियन आहे. तर तो मला असं वाटतं की तो ऑप्टिमिझम आणि पेसिमिझम मधला हे आहे. आता काही वेळा पेसिमिझम पण खूप रिअलिस्ट असतं. सो एक रिअलिस्टिक पेसिमिझम पण असू शकतं की माय आर्ग्युमेंट वॉज नाही, पेसिमिझम नाही आहे, हे रिअलिझम आहे. की दुःख आहे हे तर खरं आहे ना, दुःख नाहीये का, दुःख आहे किंवा यातना अजून मला पेन सॉरो वाईट गोष्टी निगेटिव्ह गोष्टी आहेत हे खरं आहे. जसं चांगल्या गोष्टी आहेत, इट्स लाईक दॅट फ्लिप साइड ऑफ अ कॉइन. तुम्ही कशाकडे हे करताय, ही मला बाहेरनं आर्ग्युमेंट मिळाली जेव्हा मी माझ्या आजूबाजूला मित्रांशी बोललो. मी जसं म्हटलं की मी अँटी नेटलिस्ट नाही, कारण मी ते प्रमोट करत नाही. प्रमोट म्हणजे नॉट इन प्रचार प्रसार अशा अर्थाने नाही म्हणत आहे. But I am also not affiliated with associated with that thought. Yes, I have the same thought की माझ्या बाबतीमध्ये I am not going to be the cause of any birth and especially human birth. मी झाडं लावतो, आता हे खूप मला ट्रिकी वाटतं सगळं, की मला झाडं लावायला आवडतात. फॉर एक्झाम्पल आता ते माझ्याकडनं कधी झाडं
नीट वाढली जात नाही आणि काही होत नाही त्यांचा तो भाग सोडून दे. मला नीट निगा नाही राखताय, मी कितीही ट्राय केलं तरी काय म्हणतात, काही लोक म्हणतात की तो हातच लागतो झाडं वाढवण्यासाठी, व्हॉट एव्हर. पण माझ्यात ते एक इनेट अर्ज आहे की ते बी पेरून जे बाहेर येतं ते मला आवडतं फार. इन इट्स व्हेरी पोएटिक सेन्स आपण म्हणू, कुठलीही बी असो. काही मी काही त्या बाबतीत प्लांटिस्ट नाहीये की स्पेसिफिक झाडं मला आवडतात आणि नाही आवडत. पण हा, मग मी तो विचार करतो की मग झाडं लावायची आहेत समजा मला, तर मग शुड आय थिंक अबाउट दिस ॲज की बिकॉज आय एम कन्व्हिन्स्ड दॅट द जग इज फुल ऑफ सॉरोज. दिस इज अ थॉट दॅट बुद्धा सेड ना. बुद्ध म्हणला की जग हे दुःखमय आहे. आय अग्री विथ हिम. ओके. पण मग मला असं वाटतं की मग आपण हे कुठपर्यंत एक्सटेंड करू शकतो. मग तू जसं म्हणलास की जीवच नाही तयार करायचा आपल्यामध्ये, यू आर नॉट टॉकिंग अबाउट ह्युमन, आपल्याला जीवच तयार नाही करायचा आहे, तर तिथे मला असं वाटतं की थोडासा आय एम नॉट गोइंग टू से की आय डिसअग्री, पण मला असं वाटतं की थोडासा मी डायग्रेस होतो त्याच्यापासून. पॅरलल जातोय मी, पण मी फक्त थोड्या वेगळ्या लाईनवर आहे की मला असं वाटतं की आपण कॉन्शियसनेसमध्ये एक बेसिक फरक करू शकतो प्राण्यांच्या आणि माणसाच्या. कारण मुळात अँटी नेटलिझमसाठी नेटलिझम माहिती पाहिजे, नेटलिझमसाठी गिव्हिंग बर्थची प्रोसेस माहिती पाहिजे. एक म्हणून मला खूप ते इंटरेस्टिंग वाटतं की कुठे प्राणी संपतो आणि माणूस सुरू होतो, ही जी लाईन आहे ना, ही मलाच अजून कळलेली नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्राणी जसे जन्म देतात आणि हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की ते जर का पिल्लू चांगलं नसेल तर ते खाऊन टाकतात. मांजरी खातात पिल्लांना, वाघ फेकून देतो पाण्यामध्ये त्याच्या बछड्यांना. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि खूप इंटरेस्टिंगली कालच मी वाचत होतो तेव्हा मला कळलं की रोममध्ये आणि ग्रीसमध्ये जी वीक मुलं जन्माला यायची त्यांना वरनं फेकून द्यायचं नदीमध्ये आणि डोंगरावरनं कड्यावरनं खाली फेकून द्यायचं. आणि मला असं झालं की रोमन सिव्हिलायझेशन, सो कॉल्ड संस्कृती वगैरे वगैरे वगैरे, वेस्ट ज्याची सुरुवात वेस्टर्न सिव्हिलायझेशनची बर्थ प्लेस जे आहे ग्रीक आणि ग्रेको रोमन संस्कृती, त्याच्यामध्ये हे असं होत असेल तर आपण केवढे जवळ आहोत त्या प्राणी इन्स्टिंक्टच्या. की आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आता जेव्हा प्राणी असं करतात की ते त्या वीक बछड्याला खाऊन टाकतात, तेव्हा मला असं वाटतं की त्यांचा आय डोंट नो व्हॉट्स द थॉट बिहाइंड दॅट. आय जस्ट डोंट नो व्हॉट इज द थॉट. इज इट द थॉट की नाही हे जग खूप दुःखमय आहे, मग त्यांना दुःख होईल, मग ते वीक आहे काय? इज इट जस्ट इन्स्टिंक्च्युअल थिंग की हे वीक आहे, हे संपलं, याला आपण व्हॉट इज द थॉट दे आर थिंकिंग. मी सॅम हॅरिस नावाचा एक माणूस आहे ज्याच्याबद्दल मी खूप वाचतो. तर मॉर्बिडिटी जी आहे की माणसाच्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या डेथ ओरिएंटेड असतात. किंवा माणूस हा एकमेव प्राणी आहे जो डेथचा विचार करू शकतो, असं अँटिसिपेट करू शकतो, इमॅजिन करू शकतो, हे जे सगळं आहे. आणि प्राणी नाही करू शकत, अशी ती एक आर्ग्युमेंट आहे. पण मला असं वाटतं की प्राणी जर का स्वतःच्या वीक ह्याला खात असतील तर दे आर डेफिनेटली थिंकिंग अबाउट सफरिंग, दे आर डेफिनेटली थिंकिंग अबाउट डेथ इज बेटर दॅन सफरिंग, and they are giving it to their offspring. They are giving death than suffering to their offspring. So my position on this is I'm really, really confused with this. And I'm trying to find my way around this की तो जो ग्रेडियंट आहे की प्राणी कुठे संपतो आणि माणूस कुठे चालू होतो, हे फार माझ्यासाठी इंटरेस्टिंग आहे. माझ्यासाठी हे सगळं इंटेलेक्च्युअलच म्हणलं जसं परसूट आहे हा सगळा. कारण वी डोंट सी वडाची झाडं अँटीनेटलिझम बद्दल बोलतात ते आपल्याला नाही दिसत. बरोबर. आता याच्यात परत एक फॅक्टर आहे की ते बोलत असतील आपल्याला काय माहिती. बट जसं मी म्हणलं तसं आपली जेवढी कुवत आणि आपली जेवढं परसेप्शन आहे त्याच्यावर आपली दुनिया बेस्ड आहे. त्यामुळे इट इज लाईक त्याच्या पलीकडे आपण काय इमॅजिन नाहीच करू शकत. आणि एक मला वाटतं त्याच्यामुळे माय स्टँड इज व्हेरी ऍक्च्युली असा टुवर्ड्स अँटीनेटलिझम ॲज अ मुव्हमेंट. ओके. मी स्वतः यू कॅन से की आय अलाइन विथ द थॉट अँड आय अग्री विथ द थॉट की हे मला सफरिंग वाटतं, बट दॅट इज व्हेरी लिमिटेड टू मी. म्हणजे मला कोणी माझ्या ओळखीत समजा कोणी म्हणलं की अरे काय जन्माला येणार आहे कोणीतरी, तर आय एम व्हेरी एक्साइटेड अबाउट इट. किंवा मला समजा एक बाळ दिसलं तर मला असं नाही होत की अरे काय बाबा आता ना आय फर्स्ट इन्स्टिंक्ट आहे अरे इट्स सो स्वीट. अँड द प्रोसेस ऑफ बर्थ इज ऑल्सो व्हेरी मेस्मरायझिंग, व्हेरी अमेझिंग, वंडरफुल, क्युरियस आहे मी खूप त्या बाबतीत की जीव तयार होणं ही कॉन्सेप्टच माझ्यासाठी खूप, आणि दॅट टू कॉन्शियस जीव तयार होणं. सो दॅट इज माय टेक ऑन अँटीनेटलिझम ॲज अ मुवमेंट अँड ॲज अ पर्सनल टेक ऑल्सो. एक मला फक्त मी परवा विचार करत असताना मला असं जाणवलं की दॅट इज नॉट अ काउंटर टू अँटीनेटलिझम, बट मला एक जनरल डोक्यात आलं
की हे सगळं या ॲझम्पशनवर बेस्ड आहे की इथे यातना आहेत आणि जन्माला यायच्या आधी जीव जिथे कुठे आहे किंवा नाहीये मे बी, ओके, तिथे यातना नाहीयेत. म्हणजे माझा माझा उलटा विचार आहे की इथे यातना, दिस वर्ल्ड इज द लीस्ट यातना वर्ल्ड. नॉन एक्झिस्टन्स is more suffering than existence, more suffering than existence. तर हे एक जनरल, मला एक गोष्ट सुचली होती की समजा आपण जन्माला, जसं म्हणलास की जन्माला आल्यावरती यातना आणि दुःख हे त्याच्या काय म्हणू इथे आपापली लिहिलंच असतं. आणि जसं जसं मी म्हणलं, सुख आणि दुःख दोन्ही, नुसतं दुःख असं नाही, पण जन्माला यायच्या आधी काय होतं हेच आपल्याला माहित नाही. जसं जन्मानंतर आयुष्यानंतर काय होतं हेच आपल्याला माहित नाही. तर इट्स हायली लाईकली ऑल्सो की बेबी त्याच्यातच जास्त यातना असतील. जसं ती खूप गोष्ट फेमस आहे ना की मी मेल्यानंतर देवापाशी गेलो आणि देव मला म्हणला की कसा होता स्वर्ग. तसं ते मला थोडस वाटतं. बट या दिस इज जस्ट काय म्हणू एक विम आहे की व्हॉट इफ दिस इज द लीस्ट पेनफुल वर्ल्ड. ते ऍक्च्युली म्हणजे जन्माला येण्या अगोदर आणि मृत्यूनंतर ह्या ज्या दोन वेगळ्या अवस्था आहेत, ह्याबद्दल लोकांनी लिहिले आणि मला ऍक्च्युली ते विचारायचं तुझ्या लिटरेचरमध्ये कुठे आलंय का असं. दॅट वुड बी इंटरेस्टिंग. पण एक मला थोडंसं क्लॅरिफिकेशन असं सांगायचं की प्राण्यांच्या बाबतीत तू जे म्हणालास ना की माणूस आणि प्राणी कुठे सुरू होतो, प्राणी कुठे संपतो आणि माणूस कुठे सुरू होतो. तर एक असा पर्स्पेक्टिव्ह माझा तरी असा आहे की प्राणी कुठे संपतच नाही. आपल्या सगळ्यांमध्ये प्राणी आहेच, जनावर आहेच, ते कुठे संपत नसतं. त्याच्यावरती एक काय म्हणू, सभ्यतेचा आपण एक थर निर्माण केलेला आहे किंवा कधी कधी सभ्यतेच्या भ्रमाचा थर निर्माण केला असे म्हणू. असं एक मला वाटतं. दुसरी एक गोष्ट अशी की प्राणी म्हणलं की आपण नेहमी वाईल्ड ॲनिमल्स आपल्याला डोक्यात येतात ह्या बाबतीत. पण 2 स्टॅटिस्टिक्स मी सांगेन. एक म्हणजे जर आपण सस्तन प्राण्यांचा जर विचार केला पृथ्वीवरती, सगळ्या सस्तन प्राण्यांचा, आणि त्यांचं जर बायोमास आपण जर मोजलं, म्हणजे वजन, फक्त वजनानी, इंडिव्हिज्युअल नाही वजनानी, तर अशा मेट्रिकमध्ये वाईल्ड ॲनिमल्स आज पृथ्वीवरती, वाईल्ड मॅमल्स फक्त 4% आहेत. 36% मनुष्य आहेत आणि 60% मनुष्याने पैदास केलेले प्राणी आहेत. म्हणजे ह्याच्यात गाई, म्हशी, बकऱ्या हे सगळे प्राणी आले. मांसासाठी आणि दुधासाठी पण आपण त्याची पैदास करतो. ती गाय गाभण राहिल्याशिवाय, तिला पिल्लू झाल्याशिवाय तिला दूध येत नाही. त्यामुळे आपण तिला गाभण करत राहतो सारखं. त्यामुळे हे एक स्टॅटिस्टिक. आणि दुसरं, पक्ष्यांचा जर विचार केला असंच बायोमासच्या ह्याच्यामध्ये, मेट्रिकमध्ये, वजनामध्ये, तर 70% पृथ्वीवरचे पक्षी हे मनुष्याने पैदास केलेले आहेत पोल्ट्रीमध्ये. म्हणजे ह्याच्यात कोंबड्या वगैरे आले. 30% पक्षी वाईल्ड आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपणच पैदास करतोय. त्यामुळे काही लोक ह्याच्यातही पुन्हा भेद करतात की काही लोकांचं म्हणणं आहे की आपण पैदास करणं योग्य नाही, आणि काही लोकांचं म्हणणं की नाही, वाईल्ड ॲनिमल असला तरी त्यांचं काही सफरिंग असतंच, ते काय कमी होत नसतं, आणि ते त्यांनाही घेतात वगैरे. असे म्हणजे बारकावे आहेत. हे मला थोडं क्लॅरिफाय करावंसं वाटलं. पण एनिवे, मला तुझ्या फारसी विश्वाकडे यायचंय. तर ह्याच्यामध्ये आता अँटीनेटलिझम, तसं मी म्हणलं तसं खूप जुना विचार आहे. हिस्ट्रीमध्ये अगदी प्री सॉक्रेटिक आणि मग सॉक्रेटिक काळात आणि नंतर सुद्धा लोकांनी ह्या अंगाने विचार मांडलेत. म्हणजे प्री सॉक्रेटिक मला वाटतं सिलेनस वगैरे, ग्रीक. आता सिलेनस खरंच माणूस होता की नाही, का देवता होता, पण त्याच्या नावाने काही कोट्स आहेत की बाबा जन्माला न येणं योग्य नाही अशा अर्थाचे. त्याच्यानंतर एडी मध्ये म्हटलं तर सेनेका नावाचा एक रोमन फिलॉसॉफर होता, त्याच्या नावाने आहेत. प्लेटोच्या नावाने आहेत. एक मी पुस्तक इथे लोकांना दाखवेन जे बघत असतील त्यांना. हे पुस्तक आहे. ह्याच्यात तर असा सिद्धांत मांडलाय की ह्याचं नाव आहे अँटीनेटलिझम, एक्सटिंक्शन अँड एंड ऑफ प्रोक्रिएटिव्ह सेल्फ करप्शन. ह्याच्यामध्ये तर त्यांनी असं म्हटलंय की प्लेटो पासून जे वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये गोष्टी मांडल्या आहेत, त्यांनी बऱ्याचदा असा प्रयत्न केलाय की हे जे मिनिंगलेस आयुष्य आहे ह्याला काहीतरी प्रमाणात जस्टिफिकेशन देण्याचा प्रयत्न केलाय.
मग प्लेटोनी काहीतरी ते परफेक्ट वर्ल्ड असेल किंवा मग नंतर ख्रिश्चन धर्मामध्ये देवता असतील वगैरे, वगैरे काहीतरी मिथ्य निर्माण करून हे कशाला जगायचं तर हे जस्टिफिकेशन देण्याचा प्रयत्न केलाय. पण हे करत असताना ॲक्चुअली मध्ये-मध्ये लोकांनी अँटिनेटलिस्ट विचार मांडलेत, की हे सगळं अर्थहीन आहे. मग कशाला वाढवायचं? तर ह्या प्लेटो आणि या सगळ्या मंडळींची ही ॲक्चुअली या अँटिनेटलिझमला रिएक्शन आहे. असं एक बोल्ड क्लेम ह्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. तर इंटरेस्टिंग. कोणाचं सांगायचा पुस्तक आहे? मुद्दा असा की हां? कोणाचं पुस्तक आहे? हे लिहिलं आहे माती हायरी आणि अमॅन्डा सुकनिक हे 2 ओके. लेखक आहेत. आपण भेटलो हां. होतो तेव्हा हे नव्हतं दाखवलंस तू. हो, मी दाखवलं होतं हे. माती दाखवलं. हायरी अच्छा. आणि अमॅन्डा सुकनिक हे ओके, पुस्तक. ओके. ग्रेट. ओके. अं, तर म्हणजे हा तसा बोल्ड क्लेम आहे, की सगळी वेस्टर्न फिलॉसॉफी अँटिनेटलिझमला रिएक्शन आहे एका प्रकारची. आणि म्हणता येऊ शकतं म्हणजे ख्रिश्चन संप्रदाय सुद्धा अनेक आहेत. जसं कॅथार्स म्हणून एक संप्रदाय होऊन गेला. त्यांचं म्हणणं होतं, की नका प्रजनन करू. अर्थातच मग रोमन कॅथलिक लोकांनी त्यांना बंदी आणली. बोगोमिल्स म्हणून एक बल्गेरिया मध्ये पंथ होऊन गेला. 15व्या शतकात तो विलुप्त झाला. पण त्यांचं म्हणणं होतं, की नका करू, मुलांना जन्म देऊ नका. मॅनिकियनिझम, मानी म्हणून एक वेगळाच एक संप्रदाय पंथ म्हणूया आपण ख्रिश्चॅनिटीपेक्षा वेगळा. तो एक होता. असं ख्रिश्चॅनिटीत होतं आणि बायबलमध्ये सुद्धा अशा अर्थाचे काही कोट्स आपल्याला मिळतात, की द बायबल ख्रिश्चन म्हटलं, की बी फ्रुटफुल अँड मल्टिप्लाय असं आपण ऐकतो. पण बायबलमध्ये प्रजननाच्या विरुद्ध सुद्धा कोट्स आपल्याला मिळतात आणि ह्याबद्दल बरीच पुस्तकं वगैरे पण लोकांनी लिहिली आहेत. तसंच हिंदू धर्मामध्ये आणि बौद्ध धर्मामध्ये अशा अंगाने काय विचार मांडले गेले, तर हा संसार मोक्ष किंवा निर्माण ही ह्याच्यापासून मुक्ती मिळवण्याचे मार्ग आहेत किंवा मुक्तीची अवस्था आहेत आपण म्हणतो. मग मुक्ती आपण चांगल्या गोष्टीपासून मिळवत नाही. जी गोष्ट वाईट आहे त्यापासूनच मिळवतो. म्हणजे हा जो संसार आहे, ही जी जागा आहे, हे जे जग आहे, हे काही फार चांगलं नाही असा ही पहिली पायरी आहे. रिकॉग्निशन ऑफ सफरिंग ऑफ धिस वर्ल्ड. तर त्याबद्दलही हे आणखीन एक पुस्तक मी लोकांना दाखवेन. केन कोट्स नावाच्या टोपण नावाने हे लिहिलेलं आहे. अँटिनेटलिझम रिजेक्शनिस्ट फिलॉसॉफी फ्रॉम बुद्धिझम टू बेनेटार. पण हे लिहिलं ॲक्चुअली रमेश मिश्रा नावाच्या एका भारतीय अर्थतज्ञांनी. आता ते गेले. तर त्यांनी हे लिहिलं आणि त्याच्यात त्यांनी हिंदू आणि बौद्ध धर्मामध्ये सुद्धा काय-काय अशा अंगाने विचार सापडतात, हे लिहिलेलं आहे. तर आता मला तुझ्या विषयाकडे यायचंय. 2 बाबतीत एक तू म्हणलास, की नॉन एक्झिस्टन्समध्ये सुद्धा काही सफरिंग असू शकेल का? आणि दुसरं म्हणजे फारसी आणि अरेबिक सुद्धा किंवा मध्य पूर्वेत काय लिटरेचर ह्या बाबतीत आलं. एक अबू अलमारी एक प्रसिद्ध आहेतच, पण ते अरबी भाषेत आहेत. त्यांनी अनेक कविता वगैरे लिहिलेल्या आहेत. बाय द वे अबू अलमारी अंध होते. श्वासची ते एक मला कोइन्सिडन्स मिळतो. येस. पण आणि त्यांच्या अंधत्वाचा बराचसा मे बी कॉन्ट्रिब्युशन त्यांच्या अँटिनेटलिस्ट विचारांमध्ये आलेला असावा. पण इतर फारसी भाषांमध्ये काय आहे, हे पण मला जाणून घ्यायचं. त्याच्या आधी मी थोडीशी बॅकग्राऊंड सांगतो. म्हणजे मी डायरेक्ट फारसीबद्दल बोलायच्या आधी फारसी, अरेबिक, इस्लाम फॉर एक्झाम्पल याच्याबद्दल मी का बोलतोय आणि लोकांनी मला का ऐकावं एवढंच मी थोडंसं सांगतो. फारसी मी जसं शिकलो तशी ती लिपी शिकलो आपण आणि मग अरेबिक वाचता येतं. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल कसं सांगू मी आता थोडंसं दुसरं हिंदी आणि मराठीची देवनागरी ही लिपी कॉमन आहे. आणि मग थोडं हां. तुम्हाला देवनागरी आली की थोडं गुजराती थोडं थोडं कळतं. है ना? हं. त्याच्यात थोडं थोडं कळणं जे आहे ना, तर तसं तू अरेबिक वाचता येतं. अरेबिक वाचता येतं फक्त कळत काही नाही. कारण पर्शियन भाषा जी आहे ही कम्प्लिटली वेगळ्या लँग्वेज ग्रुपमधनं आली, वेगळ्या लँग्वेज फॅमिलीमधनं आली, वेगळ्या लँग्वेज ट्रीमधनं आलेली आहे आणि अरेबिक वेगळ्याच ग्रुपमधनं आलेली आहे. सेमेटिक लँग्वेजेस आणि इंडो युरोपियन लँग्वेजेस असं त्यांना सो कॉल्ड म्हणतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला वाचता येतं पण कळत काहीच नाही काय लिहिलंय. हे अरेबिक पर्शियन शिकून अरेबिकमध्ये गेलं की होतं. मग मी एकदम बेसिक अरेबिक शिकलो. पण अरेबिक ही जुनी भाषा असल्यामुळे ना खूप क्लिष्ट आहे. नाही जुनी भाषा असल्यामुळे क्लिष्ट असं नाही. पण मला असं वाटतं की ती खूप जास्त स्ट्रक्चरल आणि खूप रूल्सनी बांधलेली गेली ही भाषा आहे. त्याच्यामुळे थोडंसं बदललं की अर्थच बदलणार असे वगैरे खूप त्याच्यामध्ये म्हणजे मला असं वाटतं की ती बोलायला फार खूप क्लिष्ट आहे बोलायला. लिहायला, कविता करायला मे बी अशाच भाषा भारी असतात ज्याच्यामध्ये खूप मॅथमॅटिक्स असतं. म्हणजे मग तुम्ही त्याच्यात हं. पोएट्री क्रिएट करू शकता. पण बोलताना यू डोंट केअर फॉर मॅथ्स. तुम्ही असे हं. पटकन शिफ्ट होता मराठीतनं इंग्रजीवर, इंग्रजीतनं. सो आय थिंक ती बोलायला एवढी कम्पॅटेबल नाही बट एनिवे. तर अरेबिक मी थोडीशी शिकलो आणि मला खूप लहानपणापासून धर्म या गोष्टीमध्ये प्रचंड इंटरेस्ट होता. आणि धर्म म्हणजे मी धार्मिक अशा अर्थाने नाही म्हणत आहे. धर्म म्हणजे पूजा करणे,
किंवा कुठल्याही धर्मातल्या त्या त्या आराध्य देवतेची पूजा करणे अशा अर्थाने नाही. मला धर्माच्या कॉन्सेप्ट मध्येच खूप इंटरेस्ट आहे की हे कुठून येतं. जसं तू एक्झॅक्टली म्हणलंस ना की प्लेटोनी हे सगळं तुम्ही जे अर्थ द्यायचं फोर्सफुली काम करताय, तर मला खूप आधीपासून असं वाटायचं की हे कुठून येत असेल, की पाऊस पडतोय म्हटल्यावर मला त्याची पूजा करावीशी वाटणं, पर्जन्य देवता म्हणून. हे कुठून येत असेल, ही भावना कुठून येत असेल मानवाच्या मनामध्ये, कशी आली असेल? कारण पूजा करण्याची जी भावना आहे, पूजा म्हणजे मी इथे रिच्युअल पूजाबद्दल नाही, मी सरेंडर बद्दल बोलतोय. जे सरेंडर होणं जे आहे, की अरे यार हे एवढे ढग आहेत आणि एवढी वीज चमकते, तर मी खूप क्षुल्लक आहे याच्या सगळ्यासमोर. हे आहे, हे मला खूप भारी वाटतं. मला असं वाटतं सगळ्या धर्मांचं मूळ त्या एका भावनेमध्ये. त्याचं पुढे काय होतं आणि सगळे धर्म वेगळ्या वेगळ्या वाटांना जातात ते ठीक आहे. पण जे पहिले प्रॉफिट्स असतील, जे पहिला जो माणूस असतो, वेदांचे असं म्हणतात की ते दिसले, वेदांच्या ऋचा दिसल्या, त्यामुळे वेदांच्या यांना द्रष्टे म्हणतात. त्यांना ते दिसलं तिथे किंवा ते त्यांना स्फुरल्या. ते स्फुरल्या म्हणजे आपण म्हणू कविता आली मला, असं म्हणतो ना आपण. वी डोंट से की मी कंपोज केली, मी बसलो लिहायला आणि काय लावलं, यमक लावले. तर मला त्या पोएटिक मोमेंट बद्दल भयानक इंटरेस्ट आहे की कसं ते हे झालं असेल. त्यामुळे मी लहानपणापासून खूप धर्मांबद्दल वाचलंय, बऱ्याच धर्मांबद्दल. त्याच्यामध्ये ज्याला आपण सो कॉल्ड हिंदुइझम म्हणतो, तर हिंदुइझम हा शब्द मी वापरणार नाही आता, कारण आता खूपच वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरला जातो. त्याला हिंदू मत म्हणतो. तर हिंदू मत किंवा हिंदू मत असं म्हणू आपण मराठीमध्ये, त्याला आपण प्लुरलाइज करू, कारण प्लुरलाइज हे खूप कॅरेक्टरिस्टिक आहे या हिंदू मतांचं. तर मग त्याच्यामध्ये हिंदू मत जेव्हा मी म्हणतो तेव्हा मी बेसिकली म्हणतोय की इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये, भारताच्या भूभागामध्ये, उपखंडामध्ये जे काही धर्म क्रिएट झाले त्या सगळ्यांना मी हिंदू मतामध्ये घेतोय. हिंदू धर्म नाही म्हणत आहे मी त्यांना, हिंदू मत या अर्थाने मी म्हणतो की इंडियन सिस्टम्स, इंडियन ओपिनियन्स अशा अर्थाने. पण त्याच्यात बुद्धिझम पण येतं, जैनिझम पण येतं, शीख धर्म येतो, वैदिक धर्म येतं. पौराणिक फक्त सो कॉल्ड हिंदू धर्मामध्येच वेगवेगळ्या स्टेजेस आहेत की एक वैदिक धर्म आहे, मग एक पौराणिक धर्म आहे, मग आता सो कॉल्ड निओ हिंदुइझम टाईप काहीतरी लोक म्हणतात की एक नवीन हिंदुइझमचं नवीन रॅडिकल स्वरूप अशा अर्थाने पण काहीतरी लोक म्हणतात. तर ते सोडून मग परत जैन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, शीख धर्म आहे जो खूप इम्पॉर्टंट आहे, आणि मग अनेक छोटे छोटे संप्रदाय पण आहेत. शैव संप्रदाय आहे, वैष्णव संप्रदाय आहे, सौर संप्रदाय आहे. तर हे सगळं मला असं वाटतं या सगळ्याचा पण मी बऱ्याच काही जसं वाचता येईल, जसं इंटरप्रिट करता येईल तसं मी करत गेलो. आणि माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग विषय आहे तो म्हणजे भारताबाहेरचे दोन रिलिजन. म्हणजे मी या हिंदू मतांबद्दल तर काही बरंच वाचलं, प्रयत्न केला जाणून घ्यायचा, अजून करतो. पण झोरॅस्ट्रियनिझम जे आहे, झरतुष्ट नावाचा जो त्यांचा प्रेषित होता पर्शियामध्ये, खूप सिमिलर आहे, वैदिक धर्माच्या खूप सिमिलर तो धर्म आहे. किंवा मॅनिशेइझम जसं तो म्हणाल, मॅनिशेइझम मनी नावाचा किंवा मॅनी नावाचा एक नंतरचा प्रॉफिट होता. किंवा बहाई फेथ नावाची एक गोष्ट आहे, बहाई फेथ. तर ते पण खूप छोटे छोटे फेथ्स आहेत आणि आपण त्याला मग ती डेफिनेशनच तुमची बदलते की तुम्ही रिलिजन कशाला म्हणताय, धर्म कशाला म्हणताय, पंथ कशाला म्हणताय, संप्रदाय कशाला म्हणताय. तुम्हाला कळतं की एक मिनिट, ही ओपिनियन्स आहे, लिटरली जगात पण मतं तयार झालेली आहेत फक्त, आणि त्या मतांचे फॉलोअर्स आहेत. कारण जसं रिलिजन, हा मतप्रवाह आहे, रिलिजन हा शब्द धर्माला अप्लाय होत नाही, तसाच धर्म हा शब्द सुद्धा रिलिजनला अप्लाय होत नाही. आणि इन बिटवीन हे जे संप्रदाय, पंथ आणि त्यांचे धर्म उदयाला आलेत त्यांना काहीच अप्लाय होत नाही. त्यामुळे ही खिचडी आहे सगळी. सो हे बेसिकली मला रिअलाइज झालं. आणि त्याच्यामध्ये त्याची एक ब्युटी पण आहे, कारण हे इतके पर्सनल ओपिनियन्स आहेत सगळ्यांचे. आणि मला पर्सनली, मी जसं म्हटलं, जसं स्वतः सांगत होतास मला, तू नीट कन्व्हिन्स, रेटॉरिक सारखं आहे, मी जसा मुद्दा पटवायचा मला लॉजिकली, तू मला जर का एक तुझी सिस्टीम सांगितली, ती मे बी लॉजिकल असो, सायंटिफिक असो नसो, पण तुम्हाला एक तुझी सिस्टीम सांगितली की ABCD अशी माझी ती उतरंड आहे सगळी अशी सिस्टीम, तर मला फार आवडतं, मला ती एक्सप्लोर करायला फार आवडते सिस्टीम. मग त्याच्यातले लूपहोल्स काढा. ही बेसिकली फिलॉसॉफिकल कोणत्याही स्कूलचा अभ्यास करण्याची पद्धत आहे. तर याच्या दोन मला धर्म फार इंटरेस्टिंग खूप लहानपणापासून वाटत होते. एक म्हणजे ज्यू धर्म होता, जुदाइझम, आणि दुसरं इस्लाम. तर जुदाइझम आपल्या सगळ्यांना माहिती की या तीन धर्मांना मिळून, म्हणजे जुदाइझम, ख्रिश्चियानिटी आणि इस्लाम, या तिघांना मिळून अब्राहमिक रिलिजन असं म्हणतात. कारण त्यांचा ते तिन्ही धर्म मिळून पहिला जो त्यांचा जो आद्य जो आहे त्याला ते अब्राहम किंवा इब्राहिम, त्याला ते आद्य मानतात. ऑफकोर्स पहिला जो होता तो ऍडम होता किंवा आदम होता, आदम आणि हव्वा, म्हणजे ऍडम आणि ईव्ह.
पण त्याच्यानंतर जे प्रॉफिट झाले ते प्रेषित झाले आणि मग अब्राहम त्यांचा जो होता तो मेन होता. तर मला यांच्यामध्ये फार इंटरेस्ट होता. मला इस्लाममध्ये खूप इंटरेस्ट होता आणि त्याच्यामुळे मला असं कळलं की ओके, जुदाइझम हा सेम टर्मिनॉलॉजी वापरणारा, सेम फिलॉसॉफी वापरणारा मोर ऑर लेस, पण इस्लामच्या आधीचा धर्म आहे. इस्लाम त्याच्यातून झालेली एक बायफर्केशन आहे की जिथे बेसिकली जुदाइझम म्हणतं की जुदाइझम म्हणजे ज्यू धर्म म्हणतो की जेव्हा जेव्हा माणसाला प्रॉब्लेम येतील, जेव्हा जेव्हा त्याला कळणार नाही मानव जातीला कुठं जायचं, तेव्हा तेव्हा देव जो आहे, याह्वे नावाचा तो देव आहे त्यांचा, तो त्या वेळेला प्रेषित पाठवून तुम्हाला रस्ता दाखवेल. हे ज्यू लोकांचं म्हणणं आहे. ख्रिश्चन लोकांचं म्हणणं आहे की नाही, आता जीसस ख्राइस्ट हा शेवटचा प्रेषित आहे, याच्यानंतर काय कोणी येत नसते. आणि इस्लामचं म्हणणं आहे की नाही, मोहम्मद प्रॉफिट जे आहेत ते शेवटचे प्रॉफिट आहेत, त्यांच्यानंतर कोणी येत नसते. तर हे बेसिकली डायग्रेस झालेले आहेत, पण त्यांचा जो मूळ गाव आहे तो मला वाटतं जुदाइझम. म्हणून मी ज्यूइश रिलिजन बद्दल पण खूप वाटलं. आणि अर्थात ते सगळे हिब्रू मध्ये, आणि ते पण सुरुवातीचे जे सगळे ग्रंथ आहेत ते सगळे खिचडी भरलेले आहेत. मग तुम्हाला कळतं की नंतर ते असं युनिफॉर्मिटी आली आहे त्याच्यामध्ये, ते ठोकून ठाकून सरळ करून त्याला एक सिस्टीम बनवली, जी आधी फक्त सो कॉल्ड मतं होती वेगवेगळी, ती एकत्र करून मग त्याच्यामुळे कॉन्ट्रडिक्शन पण मिळतात, बरंच काय काय गोष्टी त्याच्यामध्ये. आणि इस्लाम बद्दल मी बरेच, आणि याच्यामध्ये पर्शियन टेक्स्टनी मला खूप मदत केली, किंवा पर्शियन भाषा येत होती त्याची मला खूप मदत झाली. कारण आपल्याला माहिती आहे 8वं ते 12वं शतक हे इस्लामचं सुवर्णयुग मानलं जातं. याच्यामध्ये अनेक सायंटिफिक डिस्कव्हरीज झाल्या, की असं वाटत होतं की अरब लोक, पर्शियन लोक किंवा इस्लामी संस्कृती ज्या भागामध्ये राज्य करते, म्हणजे अरेबियापासून, सौदी अरेबिया आज आहे तिथपासनं वरती इराणपर्यंत, टर्कीपर्यंत, खाली नॉर्थ आफ्रिकापर्यंत, काय तुमचं मोरोक्को वगैरे, त्या तिथपर्यंत, त्या सगळ्या भागामध्ये ही जी आता लोक आहेत, जी आता एका काय म्हणून थिओक्रेसी म्हणतात, की देवाच्या राज्यात, इस्लामिक राज्यामध्ये जी आलेली आहेत, तर ती आता सायंटिफिकली विचार करायला लागलेली आहे, ती आता सायंटिफिक इन्व्हेन्शन्स करायला लागले, असं वाटायचा हा काळ आहे 8वं ते 12वं शतक, की त्याच्यामध्ये खूप सायंटिफिक डिस्कव्हरी झाल्या आहेत. आज आपण ताऱ्यांची जी नावं बघतो, इंग्रजीमध्ये ताऱ्यांची जी नावं आहेत, ती सगळी नावं ही अरबांनी शोधलेली आहेत. म्हणजे ते सगळे तारे हे अरबांनी शोधून त्यांना नाव दिलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचं नाव इंग्रजीमध्ये येऊन थोडं बदललं. किंवा साधे साधे इन्व्हेन्शन मी सांगतो, उदाहरणार्थ अल्कोहोल. अल्कोहोल ज्या ज्या शब्दांच्या, इंग्रजी ज्या शब्दांच्या आधी सुरुवातीला अल असतं, तर अल अरबिक प्रिफिक्स आहे, हे सगळे शब्द, अल्गोरिदम, अल्जेब्रा, अल्कोहोल, हे सगळे इन्व्हेन्शन्स. की आता इन्व्हेन्शन म्हणजे असा अर्थ नाही की अल्कोहोल जगात कुठे नव्हतं, पर्शियन लोक खूप आधीपासून वाईन पित आहेत, हे खूप वाईन पितात, पण अल्कोहोल म्हणजे एक तयार करण्याचा फॉर्म्युला जो आहे, ती जी गोष्ट आहे ती अरेबिक लोकांनी शोधून काढली आणि त्याची एक सिस्टीम बनवली, की एक फॉर्म्युला बनवलं. फॉर्म्युलायझेशन जे आहे ते अरबांनी केलं. आणि असं होता होता 12व्या शतकापर्यंत अल गझाली नावाचा एक माणूस झाला, सुफी ज्युरिस्प्रुडन्स आणि तो इस्लामिक स्कॉलर होता, आणि त्यांनी बेसिकली ही सगळी परंपरा बंद पाडली. कारण ही सेड की बस आता खूप झालं विज्ञान, काही नाही, असं सगळं त्याच्यामुळे होतं, फक्त काही विज्ञान वगैरे नाही. आणि मग ती खूप फनी, माझ्यासाठी फनी, कारण आय फाइंड इट फनी, तिची तेवढारी ज्योत आहे, तर तो म्हणतो की प्रत्येक क्षणी अल्लाचे फरिश्ते येऊन ती ज्योत जाळत आहे. त्याच्यात कॉज इफेक्ट रिलेशनशिप आपण जे म्हणतो, की जे विज्ञानाला मान्य आहे, की तेल आहे, तेल ती वात पिते आणि त्या वातीतनं फ्लेम तयार होते, हे नाकारून तो म्हणला की नाही, अल्लाचे फरिश्ते दरवेळेला येऊन ते आगीचे कण त्याच्यात टाकतात. आणि तिथे ती सगळी 8व्या ते 12व्या शतकात चाललेली जी एक साधारणपणे वैज्ञानिक हे होती, ती सगळी थांबली. आणि मग त्याच्या पुढे यू सी की कम्प्लिटली पीपल आर ओनली टॉकिंग अबाउट थिओसॉफी, देवाच्या देव 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 सगळं टुवर्ड्स अल्लाह, असं ते झालं. पण हे सगळं पर्शियन मध्ये आहे. ह्यातले बरेच ग्रंथ जे आहेत ते पर्शियन मध्ये आहेत, किंवा अरेबिक मध्ये ओरिजिनली लिहिले गेले आणि त्यांचं लगेच पर्शियन ट्रान्सलेशन केलं गेलं, मूळ अरेबिक ग्रंथ सापडत नाही, असं बरेचदा झालेलं आहे. तर मला इन जनरल सायन्स, मॅथ्स आणि कल्चर या गोष्टीबद्दल, की वेगवेगळी लोक वेगवेगळ्या काळात कशी वागतात, त्याला मी संस्कृती म्हणतो. माझ्यासाठी संस्कृतीची साधी डेफिनेशन आहे की वेगळ्या स्थळात वेगळ्या काळामध्ये लोक कशी वागतात एकमेकांशी आणि स्वतःशी. तर ते माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग होतं. तुम्ही बरेच ग्रंथ वाचले, ऑफकोर्स अख्खे नाही वाचले, मला ज्यात स्पेसिफिक इंटरेस्ट होता ते वाचलं, आणि याच्यामध्ये मी या सगळ्या फारसी लोकांना भेटलो, म्हणून मला असं वाटतं की मी बोलतोय त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. तर हे हा झाला मुद्दा याचा. मी म्हटलं तसं की अँटीनेटलिझम ही खूप मॉडर्न कॉन्सेप्ट आहे, बरोबर. किती वर्षापूर्वीची असेल काय जनरल अँटीनेटलिझम हे जे संज्ञा आहे ना, ही टर्म आहे ना,
ही तशी म्हणजे मॉडर्न आहे. म्हणजे त्याच्यातले 2 भाग आहेत. एक, आज आपण अँटिनेटलिझम ज्या अर्थाने वापरतोय, त्या अर्थाने खरं सांगायचं तर 2006 साली डेव्हिड बेनेटार यांचं पुस्तक आलं, बेटर नेव्हर टू हॅव बीन. त्याच्यानंतर ती मुख्यत्वे वापरली गेली. ह्याच्या अगोदर अँटिनेटलिझम ही संज्ञा वेगळ्या-वेगळ्या अर्थाने वापरली गेली. म्हणजे पॉप्युलेशन कमी करा किंवा अँटिनेटल ह्या संज्ञेत जे काही बसू शकतं, की नको बाबा अबॉर्शन करा वगैरे कुठल्याही अर्थाने जवळ-जवळ मला असं वाटतं, की अगदी 20व्या शतकात सुद्धा ही संज्ञा लिहिली गेली, वापरली गेली आहे. आणि त्याच्या अगोदर जरी संज्ञा वापरली नसली, तरी त्या अर्थाने भाष्य करणारी लोकं होती. म्हणजे आर्थर शोपेनहावर आहे. त्याच्या अनेक लिखाण आहे, की ह्या अर्थाने आहे, पण त्यांनी हा शब्द कधी वापरला नाही. तर बरोबर. आणि मग तसं मागे गेलो तर मी म्हटलं तसं सेनेका वगैरेपर्यंत जाता येऊ शकतं, की संज्ञा नाही पण विचार आहे. तर तशा अर्थाने ती जुनी आहे. आणि त्यामुळे मला ह्याच्याकडे पुन्हा यायचं आहे, की अबू अलमारी मी जसं म्हणलं, की त्याच्या लिखाणामध्ये अँटिनेटलिस्ट थीम्स मिळतात. तसं माझ्या बघण्यात एक ओमर खय्याम म्हणून होते. ओमर खय्याम, रुमीचं मला माहिती नाही. तू जास्त सांगू शकशील, की त्यांचे विचार होते की नव्हते? होते तर कशाप्रकारे होते? आणि फिराउद्दीन अल्तार म्हणून आणखीन एक जण मी येस, ऐकून आहे. त्यांचं मला माहिती नाही एवढं फारसं. तर तसं येस. तू जर सांगू शकलास तर इंटरेस्टिंग होईल. येस, अलमारी म्हणजे त्यांनी मेनली अरेबिकमध्ये लिहिलेलं आहे आणि ते अंध तत्वज्ञ होते. त्याच्यामुळे त्यांचा पहिला अनुभव सफरिंग होता. कारण जन्माला व्हायचे मला ऑफकोर्स माय हार्ट गोज टू देम. पण मला तेच होतं की जन्मतःच जो माणूस अंध असतो, ज्याला दिसण्याची कॉन्सेप्टच नसते, त्यांचं जग कसं असेल, त्यांना काय हं. वाटत असेल, त्यांचं काय काय असेल. वेन यू इमॅजिन, जेव्हा तुम्ही डोळे बंद करून सो कॉल्ड डोळे बंद करून इमॅजिन करता, तर तुम्हाला स्वप्न पडतात. आता सायन्स टेल्स अस की अंध लोकांना पण स्वप्न पडतात, पण त्यांना दिसणं या कॉन्सेप्टची जर का काही संबंध नाहीये, तर ते कसे काय. सो आय एम व्हेरी फॅसिनेटेड बाय दिस. तर अलमारीनी मुळात मग त्यामुळे त्यांचा विचारच असा होता की नाही, हे का जग असं बनवलं. जर का म्हणजे जग बनवलं तर अंध लोक कशी पैदा केली, आणि अंध हं. लोकच पैदा करायचे तर जग कशाला बनवलं. दॅट इज द बेसिक दिस. ते आणि ही वॉज व्हेरी जन्मतःच होते फेमस. का अंध का? मला वाटतं 4थ्या वर्षी वगैरे अंध झाले. स्मॉल हा, पॉक्सनी पण वगैरे म्हणजे असं. म्हणजे असं ऍक्सिडेंटनी वगैरे नाही झाले. दॅट इज व्हॉट आय मेंट. हां, हां, हां. जन्मतःच म्हणजे व्हॉट आय मेंट वॉज इट वॉज नॉट इन्फ्लिक्टेड ऑन हिम. त्यांना काही चॉईस नव्हता, हां. असं मला हो. म्हणायचं. त्यांना एक बेसिक जन्मतः किंवा आजार झालं असल्यामुळे. म्हणजे करेक्ट. असं नाही झालं की मी समजा गेलोच नसतो तर मी कदाचित अंध झालो नसतो. सो त्यांच्यावर काही जबाबदारी नव्हती त्याची, ते अंध आहेत का नाही याची. हां, इट हां. वॉज गिव्हन. बरोबर. ज्या सफरिंग बद्दल हो. आपण बोलतोय की ते ऑब्जेक्टिव्हली हां, तुमच्यावर हां. टाकलं जातं, त्या अर्थाने मी करेक्ट. बोलतो. म्हणजे कदाचित आपण पण म्हणू शकतो त्याच्यामध्ये की एक 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 थोडासा हो, बारकावा सॉरी मला इथे आणावासा वाटतो, की जो मनुष्य जन्मतःच अंध आहे, हां, त्याच्यामध्ये जर आपण त्याचाच फक्त विचार केला, इतर समाजाचा विचार नाही केला, तर बघण्याची इच्छाच जर निर्माण झाली नाही, तर मे बी बरोबर. तो एवढा डिप्राइव्हड नाहीये. पण आता होणार मला नाही. वाटतं अलमारी 4थ्या वर्षी झाले आणि इट वॉज इम्पोज्ड ऑन हिम. स्मॉलपॉक्सनी झाले. जर असं खरं असेल माझं अंडरस्टँडिंग, तर बरोबर. अशा लोकांच्या बाबतीत बघण्याची त्यांची इच्छा पूर्ण डेव्हलप झालेली आहे. आणि आता त्यांना माहिती आयुष्यभर आहे त्या आपण तुम्हाला इच्छेपासून ते वंचित राहणार आहेत. हा येस. खूप मोठा फरक मला वाटतो. आणि मग मला हेच कनेक्ट करावं असं वाटतं अख्ख्या अँटीनेटल मुव्हमेंटशीच, की हं. आपण जन्माला आलोय, आपण पोरं काढतोय, whatever, जीव जीव तयार करतोय. त्याच्यामुळे वी कॅन से की नका तुम्ही काय whatever. त्याच्यामुळे वी कॅन टेक अ अँटीनेटल ते अँटीनेटलिस्ट स्टँड. पण हं. जो जन्मालाच नाही आलाय माणूस, त्याला माहितीच नाहीये की काय. सो डू वी थिंक अबाउट दॅट पर्सन सफरिंग. मे बी दॅट पर्सन वॉन्ट सफरिंग. म्हणजे आता एक उलट उदाहरण देतो मी याचं. आय फॉरगॉट द नेम. कोण बरं? बाबा फरीदच का? का बाबा साहिब तवरी, आय डोंट रिमेंबर. एक कवी आहे कोणीतरी अरबी आणि फारसी. तर सुफिझम मध्ये बेसिकली काय मुद्दा आहे की सुफिझम मध्ये म्हणतात की हे जे जग बनवलेलं आहे हे सगळं मॅटरचं जग, मटेरियल जग, आणि हे जग खरंच हे नाहीये. सगळं कशाचं जग आहे? सॉरी ऐकू नाही आलं. मॅटर, मटेरियलचं जग आहे, मटेरियल. ओके, मटेरियल. हां. तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे जग खोटंच आहे. त्यामुळे हे हं. जग जे आहे तुम्हाला मटेरियल जे आहे यातलं हे तुम्हाला स्वतःकडे ओढणार आहे. आणि तुम्ही त्या प्रलोभनाला बळी पडू नका, आणि तुम्ही सतत त्याचं स्मरण करा, आणि तुम्ही त्या एका शाश्वत गोष्टीच्या नादी लागा
किंवा शाश्वत गोष्टीची पूजा करा, शाश्वत गोष्टीशी स्वतःला जोडून घ्या, रादर दॅन मटेरियलच्या मागे जाणं जे डिस्ट्रॉय होणार. मी नाव विसरलो या माणसाचं, पण हा एक कवी फिलॉसॉफर होता ज्यांनी स्वतःचे डोळे काढून घेतले. कारण जग हे वाईट आहे, हे जग मला कसं ओढतंय, तर मी कंटिन्युअस हे सगळं डिस्ट्रॅक्ट करतोय मला, तर मी तुझं स्मरण करण्यासाठी मला हे नाहीच काही करायचं. तर ही पण फार इंटरेस्टिंग गोष्ट मला हे वाटते. अर्थात तो सुफिझमचा थॉट आहे. तू जसं म्हणलास तसं पहिलं अलमारी, अलमारीने ते लिहिलेलंच आहे सगळं की ही वॉज फेमस फॉर बिंग रॅशनल. आय थिंक ही वॉज द फर्स्ट पर्सन हू प्रमोटेड व्हेजिटेरियनिझम आणि ही वॉज एन अथिस्ट ऑल्सो. अच्छा, veganism. Oh, because what I know is I think vegetarian. But anyway, and I think he was an atheist also, which is a big thing in an Islamic civilization. Being an atheist is a big thing. Again, मला वाटतं की भारतीय उपखंडात जन्माला आलेल्याने नास्तिक हा प्रकार एवढा भयानक आहे, माझ्या जनरेशन पर्यंत एवढं भयानक वाटत नाही. कारण मी बऱ्याच जणांना बघितले माझ्या आजोबांच्या वयाचे, माझे आजोबा, की ज्यांचं म्हणणं होतं की असं काही नाहीये, संस्कृती म्हणून करायचं असतं. पण आता मे बी ते वेगळं असेल, कारण आता नास्तिक म्हणलं की लोक वेगळ्या नजरेने बघतायत तुमच्याकडे, मी अनुभवलंय म्हणून सांगतो. पण हिंदू मत, ज्याला मी मगाशी जी कॉइन टर्म केली, तर मला टर्म कॉइन केली, तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ना नास्तिक होणं काही फार हे नाहीये. कारण मुळात देवाचंच अस्तित्व असं तुम्ही मानलंच पाहिजे असं काही नाहीच आहे. एवढी 9 फिलॉसॉफीची दर्शन आहेत, ही मेजर आहे. त्याच्या बाहेर खूप छोटी 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 दर्शन आहेत, त्यांच्या परत शाखा आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही देव मानला पाहिजे हे प्री रिक्विजिट नाहीच आहे जगण्यासाठी. तुम्हाला तुमचं मत काय असेल ते ठेवू शकता, पण इस्लामिक सिव्हिलायझेशन मध्ये तसं नाहीये. त्यांची सगळी बुनियादच त्याच्यावर उभारलेली आहे की नाही आहेच, आणि नाही काही डाऊटच नाहीये म्हणजे, आणि घेऊ शकत नाही डाऊट. हे दिस इज इव्हन वर्स. डाऊट नाहीये हे ठीक आहे, तुम्हाला नाहीये, पण डाऊट घेऊच शकत नाही तुम्ही. दॅट इज बेसिकली इट स्टॉप्स द होल इंटेलेक्चुअल इन्क्वायरी. बट या, सो अलमारी वॉज वन ऑफ द स्केप्टिक्स, किंवा ही वॉज ऑल्सो निहिलिस्ट, की बेसिकली कशालाच काही अर्थ नाही. वन लाइनर निहिलिझमचा तोच की, किंवा नायलिस्ट म्हणतात की कशालाच काही अर्थ नाही. सो दॅट वॉज अबाउट अलमारी. खय्याम बद्दल आपण थोडंसं नंतर बोलू. रुमी आणि अत्तार हे जे दोन लोक आहेत हे सुफी आहेत. आता सुफिझमचा फार प्रॉब्लेम आहे जरा, म्हणजे कोणत्याही मुवमेंटला जोडायचं. मी मगाशी तेच म्हणतो की अँटी नेटलिस्ट ही मुवमेंट किंवा हे जे टर्म आहे ही खूप नवीन असल्या कारणाने मला असं वाटतं की आपण फिलॉसॉफिकली एक्सप्लोर करतोय हे खूप बेटर आहे, की आपण त्या कन्क्लुजनला एकत्र पोहोचणं, रादर दॅन कॉलिंग समवन अँटी नेटलिस्ट और कॉलिंग समबडी स्टेटमेंट अँटी नेटलिस्ट. कारण अँटीनेटलिझमचं प्री रिक्विजिट हे आहे की यू शुड बी फर्स्ट कन्व्हिन्स्ड की जग इज फुल ऑफ सॉरोज अँड द वर्ल्ड इज फुल ऑफ दुःख अँड पेन अँड सफरिंग. इथपर्यंत सगळे आहेत तुमच्या बरोबर, इथपर्यंत अद्वैत वेदांतवाले पण आहे, इथपर्यंत तुमचं बुद्धिझम पण आहे, इथपर्यंत सुफिझम पण आहे. किंवा एकतर हे आहे की हे जग कम्प्लिटली दुःखमय आहे, दुसरं एक निहिलिस्ट व्यू की कशाला काय अर्थच नाही. इथेपर्यंत खय्याम येतोय तुमच्या बरोबर, इथपर्यंत रुमी पण येतोय तुमच्या बरोबर, इथपर्यंत अद्वैत वेदांत पण येईल तुमच्या. ह्याच्या पुढची जी लीप आहे ना, की म्हणून तुम्ही, कारण ह्याच्यामध्ये मला खूप इंटरेस्टिंग गोष्ट वाटते, मला नेहमी आवडते ती गोष्ट मी सांगतो. शंकराचार्यांची गोष्ट आहे, खरी खोटी काय लेजंड असेल माहिती, की ते एकदा शिकवत असताना एक हत्ती आला पिसाळलेला, आणि ते सगळे जे शिष्य वगैरे होते शंकराचार्यांसकट पळून गेले. हत्ती पिसाळलेला अंगावर येऊन जरा हत्ती शांत झाला, तो गेला, मग सगळे येऊन परत बसले. तर एका शिष्याने विचारलं की अहो तुम्ही म्हणता सगळं माया आहे, तो हत्ती पण माया होता, मग आपण कशाला पळून गेलो? तर शंकराचार्य म्हणले तो हत्ती जसा माया होता तसं आपलं पळून जाणं पण माया होतं. दिस इज सम स्कॉलर हु इज कम्प्लिटली इन टू फिलॉसॉफी. ज्यांनी कम्प्लिटली ते इंटरनलाइज केले त्यांना तसं उत्तर सुचू शकतं. कारण तो जो स्टुडंट विचारत होता, आता मी याला गोष्ट म्हणून बघतो, तो जो स्टुडंट विचारत होता त्यांनी सिलेक्टिव्हली हत्तीला मायेमध्ये टाकलं आणि स्वतःचा इगो ठेवून मी खरा कसा आणि हत्ती खोटा कसा. बट शंकराचार्य वॉज सो एनग्रोस्ड इन हिज फिलॉसॉफी, एव्हरीथिंग इज माया, अँड व्हेन आय से एव्हरीथिंग आय मीन एव्हरीथिंग. तर मला इथे वाटतं की इफ एव्हरीथिंग इज मिनिंगलेस देन अँटीनेटलिझम इज ऑल्सो मिनिंगलेस. निहिलिझमच्या विचार केला जर का आपण, तर अ ट्रू निहिलिस्ट वुड से इफ एव्हरीथिंग इज मिनिंगलेस, सेइंग दिस इज ऑल्सो मिनिंगलेस अँड प्रमोटिंग एनी मुवमेंट इज ऑल्सो मिनिंगलेस. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा अद्वैत वेदांती जेव्हा या लेवलला पोहोचतात की सगळं माया आहे,
किंवा सुफिझम जेव्हा इथे पोचतं की हे सगळं खोटं आहे, याला काही अर्थ नाही, सगळं मॅटर आहे, खरं असलं तरी हे मॅटर आहे, खरं जग हे नाहीच आहे, खरं जग दुसरंच आहे, तिथे आपण मेल्यावर जाणार आहोत आणि जन्माला यायच्या आधी आपण जिथे होतो बेसिकली आपण त्या परमतत्वामध्ये एक होतो, त्याच्याबरोबर सिंग्युलर होतो आणि मग आपण प्लुरल झालो आणि परत सिंग्युलर होणार आहोत. हे सुफिझमचं बेसिक टेनेट आहे. किंवा बुद्धिझम मध्ये पण मला खूप आश्चर्य वाटतं की बुद्ध अजून तिथे हे स्टेटमेंट कसं नाही केलं. इथपर्यंत मी म्हटलं तसं खूप जवळ जातो, पण हे कसं नाही बोलला की जन्माला घालू नका. कारण मला वाटतं त्याला खूप एक प्रॅक्टिकल पण रिझन आहे की जन्माला नाही घातलं तर कसं चालणार आहे सगळं आणि संसार कसा क्रिएट होणार, आणि संसारच नाही क्रिएट झाला तर मुक्ती कशापासून, म्हणजे तुमची फिलॉसॉफीच इनव्हॅलिड होती अख्खी, की तुम्ही सगळंच जर का उखाडायला निघाला तर जी सोकॉल्ड मुक्ती तू म्हणलास ती पाहिजे ती कशापासून पाहिजे म्हणून तुम्हाला. तर मला असं वाटतं की व्हेरी फ्यू पीपल आर रेडी टू, इवन व्हेरी फ्यू पीपल कॅन थिंक अबाउट डिस्ट्रॉइंग द फर्स्ट फॅक्टर इटसेल्फ विच इज एक्झिस्टन्स. कारण हे सगळं आपण बोलतोय सुद्धा एक्झिस्टन्स मध्ये आल्यानंतरच चाललेलं आहे आणि आपण खूप हे आपण स्वतःसाठी बोलू शकतो, पण आपण असा फ्युचर जनरेशनचा विचार करून की हे नसेलच, काहीच नसेल याची कल्पना खूप मला असं वाटतं डेंजरस आहे आणि खूप भयावह आहे. तर मी सुफिझम बद्दल सांगत होतो की फरीदुद्दीन अत्तार आणि रुमी हे दोघं सुफिझम मधले, त्याच्यामुळे ते एका पॉइंट पर्यंत तुमच्या बरोबर येतात की जग हे सॉरो आहे का हो आहे, दुःख आहे का हो आहे, हे जग खरं नाहीये का, तर ते पण खरं नाहीये, म्हणजे मॅटरचं जग आहे असं ते म्हणतात. एक मटेरियल आहे हे सगळं, हे काही याच्यात काही शाश्वत नाही, याच्यात काही टिकणार नाही. असं करत करत ते पुढे जातात, पण ते एका पॉइंट नंतर तिथे नाही येणार तुमच्या बरोबर की जिथे यू डोंट वॉन्ट मोर एक्झिस्टन्स ओनली. देन दे विल टॉक अबाउट देअर ओन एक्झिस्टन्स, की आम्ही दुसऱ्याबद्दल नाही सांगत, आम्ही स्वतःचा एक्झिस्टन्स मिटवून त्याच्यामध्ये सामील व्हायला तयार होतो, त्या परमतत्वामध्ये सामील व्हायला तयार होतो. पण इथे ऑफकोर्स कारण परत ती सगळी ड्युअलिटी येते की मग काय म्हणजे एक्झिस्टन्स मिटवायचं म्हणजे सुसाईड करायचं का, सुसाईड नाही करायचं. कारण जर का मॅटरचं वर्ल्ड आहे आणि ते खरं नाहीये तर मॅटरची बॉडी मिटवणंही खरं नाही. आय शुड बी वन इन माय spirit with the divine, whatever you want to call it. You call it Allah. Sometimes the Sufi called who असं ते म्हणतात, which is different than Allah, because कुराण मध्ये स्पेसिफिकली सांगितलं की अल्लाह हा ही आहे, ही म्हणजे पुरुष आहे. आणि अरेबिक मध्ये जो हू नावाचा शब्द आहे तो जेंडरलेस आहे. ते सुफी हू वर खूप एम्फसाइज करतात की वी बिलीव्ह इन अ जेंडरलेस गॉड, किंवा अशा पद्धतीने ते सगळं चालतं. पण मी म्हटलं तसं की सुफिझम एका पॉइंटला तुम्हाला घेऊन जाऊ शकतं, पण त्याच्यानंतर ते स्वतः, कारण सुफिझम इज ऑल अबाउट युअर सेल्फ. सुफिझम इज नेव्हर अबाउट अदर पर्सन, किंवा ते मला असं वाटतं की कुठल्याही इझमचा काय असो, निहिलिझम असू दे, काही असू दे, त्याची जेव्हा मुव्हमेंट होते तेव्हा मला असं वाटतं यू टेन टू प्रमोट अँड टेल दी अदर पर्सन, मग ट्राय टू कन्व्हिन्स, आणि म्हणजे मी आय नॉट ट्राईंग टू से की यू आर सेलिंग इट विथ अ नॉर्मल कॉन्व्हर्सेशन ऑल्सो, यू आर ट्राईंग टू से की अरे असं पण आहे, याला हा पण सांगतात. पण बेसिक सुफिझम मध्ये म्हणजे असं आहे की हे काय मी दुसऱ्याला सांगायलाच जाणार नाही. माय एम ऑफ माय लाईफ इज दिस की आय शुड मर्ज माय सेल्फ इनटू, दॅट्स इट, दॅट्स ऑल आय वांट. सो फरीदुद्दीन अत्तार आणि रुमी हे जरी कितीही बोलले, उदाहरणार्थ एक हीच नावाची कॉन्सेप्ट आहे सुफिझम मध्ये, हीचचा अर्थ आहे नथिंग, हीच म्हणजे नथिंग. तर रुमीची एक रुबाई आहे की दुनिया हमें हीच, अहले दुनिया हमें हीच, हीच बराए हीच बर हीच न पीच, दानी के पास अजूर छे मानत बाकी, घर अस्त मोहब्बत अस्त बाकी हमें हीच. हे फारसी आहे. याचा अर्थ, हीचचा अर्थ आहे बेसिकली की काहीच नाही, नथिंग. तर रुमी सेन की ये दुनिया हमें हीच, हे जग काहीच नाही, नथिंग आहे, काही अर्थ नाही आहे. दिस वर्ल्ड इज नथिंग अँड यू आर ऑल्सो नथिंग, अँड डोंट गेट अटॅच्ड टू दिस नथिंग फॉर नथिंग. And then he goes to Sufi, typical Sufi mat ki गानी के पास अजूर छे मानत बाकी. Do you know what will remain after this life? इश्क अस्त, मोहब्बत अस्त, बाकी हमें हीच. There is only love and nothing. After that nothing. असं. तर मी म्हटलं तसं की ते इथपर्यंत बरोबर आहे तुमच्या, की ज्याला काय अर्थ नाहीये आणि हे वर्ल्ड फुल ऑफ सॉरोज आहे. त्याच्यानंतर दे विल डिरेक्टली इमिडिएटली जम्प टू लव्ह फॉर गॉड, लव्ह फॉर दॅट डिवाइन, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू कॉल इट, किंवा बेसिकली लव्ह मधनं स्वतःला त्याच्यामध्ये मर्ज करणे. सो रुमी आणि अत्तार कितीही बोलले या बाबतीमध्ये की यु नो इट माइट सीम लाईक दे आर टॉकिंग इन अ अँटीनेटलिस्ट वे,
but philosophically I think that is very very different than what antinatalists would say. राईट. ओके. आणि मिस्टर खय्याम? येस. याच्यामध्ये असं वाटतं की आपण आधी इस्लामची थोडी बॅकग्राऊंड जाणून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण इस्लाममध्ये बेसिकली जन्माला घालणं हे रेकमेंडेड आहे. हे तुम्ही केलं पाहिजे अशी ती काय म्हणतो अशी ती रिक्वायर्ड नाहीये. रिक्वायर्ड नाही पण रेकमेंडेड आहे. त्याच्यात ते त्यांचे शब्द आहे. मी सांगतो शब्द विसरतो मी पण मसहाबात असं काहीतरी तो शब्द आहे. बेसिकली तुमच्याकडनं कंपल्सरी नाही, मॅन्डेटरी नाहीये, पण सजेस्टेड आहे किंवा रेकमेंडेड आहे. तर त्यामुळे बट हा त्या अर्थाने आहे. मग मी व्यवस्थित म्हटलं तसं की पहिले यू हॅव टू बिलीव्ह की द वर्ल्ड इज फुल ऑफ सॉरोज, देन यू कॅन जम्प टू दॅट कन्क्लुजन की मग पोरं जन्माला घालू नका किंवा जीव जन्माला घालू. सॉरी मी पोरं म्हणतो सगळं, दॅट्स हाऊ मराठी फ्रेज इज देअर इन माय हेड. पण तिथपर्यंत इस्लाम जातच नाही, कारण जग हे अल्लाहने बनवलं आणि ते सुंदरच आहे, ह्याच्यात शंकाच नाहीये. सो यू कांट रिअली डाऊट दॅट की हे असं काही आहे. आणि मग देन आय हॅव रिसर्च लॉट अबाउट फॉर एक्झाम्पल कॉन्ट्रासेप्टिव्ह, जसे आपण कॉन्डम्स वापरतो, तर हे करणं कितपत योग्य आहे अशा पद्धतीने पण हे आहे. तर इस्लाममध्ये कॉन्सेप्ट आहे अल अझल नावाची, फार इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे, अल अझल किंवा अल आझल. तर त्याचा अर्थ आहे ज्याला कोइटस इंटरप्टस असं म्हणतात लॅटिन. सो बेसिकली ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये पुलिंग आउट म्हणतो. बिफोर यू ऍक्च्युअली इजॅक्युलेट यू आर सपोज टू पुल आउट. दॅट इज दी होल कॉन्सेप्ट. So it is said that Prophet in his life suggested this to people. Prophet Muhammad in his life he suggested this to people, and then I was really fascinated by this. की ओके मग आता बघूया कशामध्ये आणि कसे कसे म्हणतात, पण त्याचे रेफरन्सेस खूप वेगळे आहेत. So I don't know if you know about Quran and Hadith. Quran is basically the message of God. It is believed that God spoke through the Prophet. सो जे देवाला आपल्याला सांगायचं आहे, अल्लाहला आपल्याला जे सांगायचं ते कुराणमध्ये लिहिलं. पण प्रॉफिटच्या आयुष्यातल्या ज्या घटना आहेत त्या कुराणमध्ये नाही आहे, कारण ते डिस्क्रिप्टिव्ह होतं, ते हिस्ट्रीचं रेकॉर्ड होतं. सो कुराण इज नॉट अन हिस्टॉरिकल रेकॉर्ड, इट्स अ मेसेज ऑफ गॉड. पण हे जे हिस्टॉरिकल रेकॉर्ड आहेत प्रॉफिटच्या आयुष्यातल्या ज्या घटना आहेत त्या सगळ्या हडीथ नावाच्या ग्रंथांमध्ये लिहिलेल्या आहेत. आता हे हडीथ असंख्य खूप ग्रंथ आहेत हडीथ नावाचे, हडीथ किंवा हदीस म्हणतात त्याला. तर हदीसचा अर्थच आहे गोष्ट, असं त्याला आपण उर्दूमध्ये माहिती आहे हादसा हा शब्द ह्याच्यातून झाला, हदीस इन्सिडेंट. तर अशा खूप हदीस आहेत. आणि मग त्याच्यातनं परत गंमत अशी होते की काही हदीस जे आहेत त्या खूपच कॉन्ट्रडिक्टरी आहेत आणि काय कळतच नाही की काय लिहिलंय. तर मग इस्लामिक स्कॉलर्सनी या हदीसना दोन ह्याच्यामध्ये हे केले की एक सही हदीस प्रकार असतो. सही हदीस, सही म्हणजे करेक्टेड वन किंवा ट्रू हडीथ अशा आपण की जे आम्ही बेसिकली दे आर सेइंग की हे आमच्या रेकॉग्नाइज्ड आहे, हे आमचा शिक्का आहे याच्यावर की हे ट्रूथच्या जवळ जाणारा असेल किंवा ट्रूथच असेल ऍक्च्युली. पण सो बेसिकली रिलायबिलिटीमध्ये सही हडीथ इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनी अदर हडीथ. मग त्याच्यामध्ये सही अल बुखारी नावाची एक हडीथ आहे, असं बऱ्याच हडीथ आहेत. त्या हदीसमध्ये बेसिकली एक अशी हे येते की मग मी बेसिकली रिसर्च करत होतो की हे जे पुलिंग आउट आहे अलाज ज्याला म्हणतात, तर ते कसं आहे आणि ते काय त्याचा सिनारिओ आणि त्याचे काही कंडिशन्स आहेत, कधी करायचं आहे कधी नाही करायचं. आणि आय फाउंड आउट की हे सगळं मोस्टली जे आहे ते स्लेव्स बद्दल आहे. हे सगळं जे आहे ते कॅप्टिव्स बद्दल आहे. सो एका हडीसमध्ये माझ्याकडे नंबर्स नाही आहेत आता, पण मी मे बी नंतर यू कॅन ऍड इट इन द डिस्क्रिप्शन किंवा कमेंटमध्ये. पण एक हडीसमध्ये असं लिहिलेलं आहे की यू शुड नॉट pull out when it comes to having intercourse with your captive. कैदी जी आहे तुमची स्त्री मोस्टली, आणि हे पुरुष स्त्री बद्दल चाललंय, स्त्री नाही चाललेलं. पण असं आहे की तुमची जर का स्त्री कैदी असेल कोणी तर तिच्याबरोबर हे करू नका, हे बेसिकली तिला इम्प्रेग्नेट करा. त्याच्यानंतर दुसरी एक आहे की प्रॉफिटचे जे काय म्हणून कंपनीमध्ये प्रॉफिटचे जे हे होते त्यांना अल सहाबा असं नाव आहे. बेसिकली साहेब हा जो शब्द आहे तो त्याच्यावर येतो की जे त्यांच्या बरोबर सोबत करणे वाले जो आहे उनके साथ.
तर ते त्यांच्याबरोबर होते. तर प्रॉफिटनी त्यांना सांगितलेलं सापडतं आपल्याला की यू कॅन पुल आउट ॲट सर्टन इन्सिडेंट्स. तर मग कोणते इन्सिडेंट्स आहेत ते की इफ यू वॉन्ट टू इफ यू हॅव अ स्लेव्ह गर्ल, तर ती इम्प्रेग्नेट होऊ नये आणि तिने तुम्हाला सारखं शरीर सुख द्यावं म्हणून तुम्ही पुल आउट. So just to not make her pregnant, you can pull out. It has nothing to do with scientific, because I was also very surprised. Okay, pulling out ही concept आहे इस्लामात असेल तर that's very, but it's not there. It's just for the sake of, so that you can. I am not saying this. I am saying this as an interpretation. कि you can use that machine again and again. That's why you should not actually activate the mechanism inside the machine. So that's I think it's a very aggressive thought, but क्या करें, अभी धर्म सारे ऐसे ही है, मोस्ट ऑफ द धर्म ऐसे ही है. बट या, सो दॅट इज द बेसिक थॉट. आणि त्याच्यामुळे रुमी आणि किंवा सुफिझम जे आहे ते जसं मी म्हटलं की इस्लामला पॅरलल जातं. दॅट इज नॉट एक्झॅक्टली पार्ट ऑफ इस्लाम आणि एक्झॅक्टली इस्लामच्या विरोधात पण नाहीये. खूप गोष्टी अशा आहेत सुफिझम मध्ये त्या इस्लाममध्ये सापडतच नाहीत आपल्याला. आणि नुसतं सापडत नाही म्हणजे इस्लामपेक्षा वेगळ्या नाही आहे, त्या इस्लामला कॉन्ट्रडिक्टरी पण आहे, डायरेक्ट ऑपोजिशन मध्ये पण नाही. पण काही गोष्टी ज्या अगदी सिमिलर आहेत, असं दोन्ही पद्धत आपल्याला सापडतं. आणि रुमी अत्तार हे सगळे या सुफिझमशी रिलेटेड असल्यामुळे दे विल नेव्हर गो इन कॉन्ट्रडिक्शन विथ डायरेक्टली की पोरत जन्माला आणून. दे विल जस्ट से ओके थोडा डिले करा चालेल. म्हणजे एक असं आहे की लिटरली असे एक बुक मी रेकॉर्ड मी हे देतो तुम्हाला, त्याचं रेफरन्स देतो की दॅट फिमेल इज युअर लँड, फिमेल इज युअर लँड and do with it as you may, so you can either water it or leave it thirsty. असं ट्रान्सलेशन असं ते अरेबिक कोट आहे, तर विच आय थिंक इज नॉट रिअली अँटीनेटलिस्ट. हे जे ऐकलंय मी पण, फिमेल इज अ लँड वगैरे वगैरे, पण हे कुठून आलं? हे कुराण मध्ये का हदीस मध्ये का इतर कुठे? हदीस मध्ये आहे. हा, हदीस मध्ये आहे. हदीस. ओके. मी तेच म्हटलं, मी तुला नंतर सगळ्याचे नंबर देतो हदीसचे. यू कॅन ऍक्च्युअली पुट दिस इन, बिकॉज आय वॉन्ट पीपल टू रीड अबाउट इट. I want people to read about it. कारण मी म्हटलं की I love to put my argument and give certain basis to it. ही मतं नाहीये, ते फॅक्ट आहे. ह्याच्यावर बेस्ड जी मतं असतील ती मी सांगतो की हे माझं मत आहे बाबा, हे खरं खोटं माहिती, पण ही फॅक्ट आहे, हे लिहिलेलं आहे आणि ही सही प्रकारची हदीस आहे. म्हणजे ही सही हदीस आहे, ही ट्रू हदीस आहे, हे असं खरंच झालेलं आहे. कारण देर आर डिफरंट हदीस ज्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा भयानक गोष्टी, पण त्या सही प्रकारातल्या नाही. सो दे कॅन सी की हे कुठं खरं झालं, हे आम्ही अजून रेकॉग्नाइज केलेलंच नाही. तर अशा बऱ्याच गोष्टी आपण किंवा, आणि हे अगेन मला असं वाटतं सगळ्या धर्मामध्ये, सगळ्या संस्कृतीमध्ये ऍट वन पॉइंट स्त्रीला प्रॉपर्टी म्हणूनच बघितले गेले, स्त्रीला मशीन म्हणूनच बघितले गेले. त्यामुळे जन्म हा असं काही फार वेगळी गोष्ट आहे याच्यापेक्षा ते करायचं असतं, हे आहे तर हे यूज करायचंय अशा अर्थाने ते झालेलं आहे. पण या, सो दॅट इज, त्यामुळे मी म्हटलं असं अत्तार आणि रुमी हे चिकटून राहणार, त्याला ते डायरेक्टली ऑपोजिट कधी नाही राहणार. उमर खय्याम on the other hand is a person who is an astronomer and a scientist. इस्फहान नावाचं जे शहर आहे इराणमध्ये, तर तिथल्या राजाने त्याला उमर खय्यामला एका ऑब्झर्वेटरीची जबाबदारी दिली होती. तारे ऑब्झर्वेटरी, टेलिस्कोप्स आणि हे सगळं. ऑफकोर्स आता जेवढे मोठे असतात तेवढे नाही, पण बेसिकली इट वॉज अ स्टडी सेंटर, युनिव्हर्सिटी काइंड ऑफ. आणि ही वॉज गिव्हन द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ क्रिएटिंग अ न्यू कॅलेंडर. आणि त्यांनी जलाली कॅलेंडर नावाचं कॅलेंडर बनवलं होतं इराणमध्ये, जे आज पण इराणमध्ये यूज केलं जातं, जे बेसिकली सर्वात कमी फॉल्ट त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे आपल्याकडे लीप इयरला जसं 4 वर्षांनी एक दिवस एक्स्ट्राचा वाढतो, तो त्या टाइम डिफरन्समुळे वाढतो, कारण ती कॅल्क्युलेशन्स एवढी चांगली नाही आहेत. पण उमर खय्यामनी खूप ॲक्युरेटली कॅल्क्युलेटेड एक कॅलेंडर बनवलं, जे बेसिकली सोलर कॅलेंडर. बरं, आय थिंक इट्स अ सोलर कॅलेंडर. तर मुळात उमर खय्यामचं आयुष्य आपण बघायला पाहिजे. उमर खय्याम ॲस्ट्रॉनॉमर होता. ही हॅड आय एम नॉट गोइंग टू से की ही हॅड नथिंग टू डू विथ इस्लाम, बिकॉज हिज पेट्रन किंग वॉज अ मुस्लिम. द सोसायटी दॅट ही ग्रू अप इन इज मुस्लिम. द सिव्हिलायझेशन अँड द पीपल दॅट ही इंटरॅक्टेड विथ वॉज मुस्लिम. त्याच्यामुळे मला वाटतं की त्याचा इस्लामशी संबंध पर्सनली नव्हता, कारण इट इज बिलीव्ड दॅट हिज अँसेस्ट्री वॉज झोरॅस्ट्रियन. त्याचे जे वाडवडील सगळे जे होते ते झोरॅस्ट्रियन होते आणि ते कन्वर्ट्स होते. सो ऑफकोर्स दे हॅव दिस थिंग की अरे आम्ही तर नाहीच असे वाले वॉटेव्हर. तर उमर खय्याम वॉज थ्रू आउट हिज लाईफ फेमस ॲज अ ॲस्ट्रॉनॉमर. आणि उमर खय्यामवर बऱ्याच जणांनी शंका पण घेतली की तुमचं जरा जास्तच विज्ञान चाललंय. त्यांना पटवण्यासाठी उमर खय्याम हजला पण जाऊन आला, मक्केला जाऊन आला.
कारण मक्केला जाणं हे 5 ह्याच्यातलं एक मेन मानलं जातं की तुम्ही एकदा तरी पिलग्रिमेज केलंच पाहिजे, एकदा तरी ती तीर्थयात्रा केली पाहिजे मक्केची, असं ते मानतात. तर ते त्यामुळे तो करून आला. आणि खय्याम गेल्यानंतर काहीशे वर्षांनी, मला वाटतं 100 वर्षाच्या आतच हे समजलं आपल्याला की खय्याम हे कवी पण होतं. आणि खय्यामनी क्वाट्रेन म्हणजे रुबाई, म्हणजे मराठीमध्ये चारोळ्या अशा लिहिलेल्या आहेत. त्याच्यात ऑफकोर्स 4 ओळी असतात फक्त, रुबाई असते. आणि काही आता लोकांची काही मत आहे, काही जण म्हणतात 500 रुबाई लिहिल्या, काही जण म्हणतात 278 रुबाई लिहिल्या, काही जणांचं मते 136 रुबाई लिहिल्या. असं ते सगळं डिस्प्युटेड प्रकरण आहे. मॅन्युस्क्रिप्ट जे ओरिजिनली आपल्याला मिळालं त्याच्यात 278 हा आकडा सर्वमान्य आहे, मेजॉरिटीनी मान्य केलेला आहे. रिसर्चर्सनी खूप अभ्यास करून ते सगळं ठरवलेलं आहे. आणि याच्यामध्ये जो उमर खय्याम आपल्याला दिसतो तो उमर खय्याम आहे जो तुझ्या माझ्या जवळचा, जो आपल्या ऑफकोर्स नॉट अँटी नेटलिस्ट, बट तो खूप असा आहे की अरे सगळं भरलेलं जग सगळं दुःखाने भरलेलं आहे आणि कशाला हे तयार करतो. बरेचदा विचारतोय की कशाला बनवलंय सगळं. ऑफकोर्स तो देवाला नाही विचारत, कारण प्रॉब्लेम आला असता खूप, पण ही जस्ट आस्क्ड दिस इन अ पोएटिक फ्रेंझी की हे कशाला क्रिएट केलं सगळं. तर उमर खय्याम गोज व्हेरी 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 नियर. पण जसं मी म्हणलं, एक शेवटचं वाक्य बोलायचं राहतं फक्त की लेट्स फाइंड अ सोल्युशन टू दिस आणि लेट्स स्टॉप क्रिएटिंग, हे ते बोलत. पण तिथपर्यंत तुला सगळे घेऊन झालं. आणि इनफॅक्ट उमर खय्याम काही बाबतीमध्ये बोलतो, म्हणजे मी एक रुबाई वाचून दाखवतो, म्हणजे मला प्रचंड आवडलं. हे सगळं एक्झिस्टन्स नॉन एक्झिस्टन्स वरची हे आहे. खयाम अगर जबाद मस्ती खुशबाश व महरुखी अगर नशस्ती खुशबाश चो अखबत कार जहां नीस्ती ist आनगार के नीस्ती हस्ती खुशबाश. खुशबाश म्हणजे आनंदी राहा, खुशबाश म्हणजे आनंदी राहा. तर खय्याम म्हणतो की तू जर का मस्त झाला आहेस त्या दारूनी तर खुशबाश. तू जर का चढला आहे, तुला जर का दारूचं हे झालं आहे तर तू निवांत राहा ना, बी हॅपी. जर का तू त्या चंद्रमुखी बरोबर बसला आहेस तर नीट राहा, बी हॅपी, खुश राहा. पुढचं वाक्य फार मला आवडतं की आखिरत कार जेव्हा निस्ती असते, आफ्टर ऑल द पॉइंट ऑफ द वर्ल्ड इज नथिंग. चुन आखिबत कार जेव्हा निस्ती असत. आखिबत म्हणजे आखिबत म्हणजे इव्हेंच्युअली, फायनली, या जगाचा काही पॉइंटच नाही. कार जहान म्हणजे या जगाचं जे काही सगळं सार आहे, काही नाहीच. निस्ती म्हणजे नथिंगनेस. तर हे की नथिंगनेस हेच या जगाचं सार आहे. आणि शेवटचं वाक्य पण मला खूप आवडतं, अँगॉर के निस्ती तू हॅस्ती खुश बॉल. तू नसल्यासारखा वाग आणि खुश राहा. इमॅजिन कर की तू नाहीच आहेस पण तू आहेस, खुश बास. तर हे फार आपण जे मगाशी बोलत होतो ना, एक्झिस्टन्स नॉन एक्झिस्टन्स, आणि यू ऍक्ट ॲज इफ यू आर नॉट देअर. सो बेसिकली डोंट थिंक अबाउट दिस, ऑल ऑफ दिस सफरिंग आणि हे सगळं. याच्यामध्ये आणखीन एक आहे, त्याच्यामध्ये खय्याम म्हणतो की माझं जर का जगावर थोडासा जरी कंट्रोल असता या सृष्टीवरती, तर मी एका नवीन जग निर्माण केलं असतं. आणि ते जग असं निर्माण केलं असतं की त्याला त्या जगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाला जे पाहिजे ते मिळालं असतं. परत सफरिंग जे आहे, बेसिकली सफरिंग. मग परत बुद्धाकडे आपण जातो की बुद्ध म्हणतो सफरिंग का क्रिएट होतं, कारण तृष्णा आहे. मग पाहिजे ते मिळत नाही आणि नकोय ते जात नाही, नकोय त्या गोष्टी जवळ आहेत आणि पाहिजे ते मिळत नाहीये. सो हे खूप फिलॉसॉफिकली सगळे जवळच जातात आणि जवळचं बोलतात. बट यस, दॅट वॉज खय्याम. आणि खय्यामनी बरंच लिहिलेलं आहे, पण आता काही वेळा ते माहीत नसतं की ते खय्यामचंच आहे का नाही, त्याच्यावर वाद असतात परत. आणि काही वेळा ती खूप जास्त काय म्हणू रॅडिकल पोएट्री पण आहे. बऱ्याच जणांनी नंतर स्वतःची रॅडिकल पोएट्री खय्यामच्या नावाने विकायला सुरुवात केली इराणमध्ये, कारण इट वॉज नॉट अ आयडियल प्लेस फॉर समवन हू इज अ स्केप्टिक, नॉट अ आयडियल प्लेस फॉर समवन हू इज अ आय डोंट नो क्वेश्चनिंग पर्सन, क्युरियस पर्सन. व्हेरी गुड. रुबाइयत त्याचं नाव ना, त्या रुबाई म्हणजे चारोळी आणि रुबाइयात म्हणजे चारोळ्या, प्लुरल आहे. अच्छा, प्लुरल. रुबाइयात. ओके. आणि कोणी इस्लामिक फिलॉसॉफर तुला माहिती आहे कोणी ह्याच्यामध्ये किंवा लिटरेचर? मग पुढे आपल्याला इकडे यावं लागेल, थोडं इंडियन सबकॉन्टिनेंटकडे यावं लागेल. म्हणजे साईद तब्रिझी आहे. साईद तब्रिझी तर पर्शियन आहेत, पण बाबा ताहिर नावाचे आहेत जे सुफी आहेत. बाबा ताहिर आणि साहेब तब्रिझी.
असे काही बर पोएट्स आहेत. पण ते परत हा सगळे ना सुफी आहेत, त्याच्यामुळे त्यांचं मत जे आहे ते आपण हा सुफिझम तरी खाली आपल्याला ते घ्यायला लागेल. त्याच्यामुळे ते कितीही म्हणले की हे जग मिनिंगलेस आहे, ह्या जगामध्ये काय दुःख आहे, सफरिंग आहे, तरी त्यांचं त्याच्यावर उत्तर पोरं पैदा करू नका, जीव तयार करू नका हे नसणार आहे. त्याच्यावर त्यांचं उत्तर असणार आहे की ठीक आहे, हे जग जर काय आहे तर मी माझं सगळं बंद करून देतो, मी माझ्या हम्म आतून त्या डिवाइन पर्यंत पोहोचतो. त्याच्यामुळे मला त्याला अँटीनेटलिझमशी जोडणं बरोबर वाटत नाही. कारण हम्म. मी म्हटलं तसं प्रश्न दोघांना सेम पडलेत, पण उत्तरं दोघांची वेगळी वेगळी आहेत. बर त्याच्यामुळे आणि ते खूपच फिलॉसॉफिकल आणि आध्यात्मिक उत्तर आहे. म्हणजे हम्म एका अर्थाने ते मला इम्प्रॅक्टिकल वाटतं खूप, की हे सगळं इतकं पर्सनल आहे की बिकम इम्प्रॅक्टिकल आफ्टर अ पॉइंट, की हे हम्म इतकं पर्सनल तुम्हाला काहीतरी सांगतोस की मला तसंच होईल असं नाही, मग तू नको सांगू मला काही. सो हम्म कधी कधी खूप पर्सनल गोष्टी या एका पॉईंट पर्यंत खूप प्रॅक्टिकल असतात, पण त्याच्यानंतर मी ज्या दुसऱ्याला सांगायला जातो तेव्हा ते इम्प्रॅक्टिकल होतात, कारण हा माझा पर्सनल अनुभव आहे. तुला एक्झॅक्टली हम्म तसंच येईल असं नाहीये. हम्म त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सुफी सगळे जे बोलतात ते कविता म्हणून फार छान आहे, कविता म्हणूनच एन्जॉय करायला पाहिजे. बाकी जे काय ते तुमचं तुम्ही करा, बोलू नका, कारण ते इम्प्रॅक्टिकल व्हायला लागेल एका पॉईंट. हम्म सो या व्हेरी तर गुड. बाकी कुठे कवी असा मी विचार करतो, पण मी म्हटलं तसं की बाकी तसं काही, कारण तुम्हाला काही बोलायचं असेल तर डायरेक्ट कॉन्ट्राडिक्शन मध्ये जायला लागेल इस्लामच्या आणि या नोशनच्या की हे जग सुंदर आहे आणि हे जग अल्लाने बनवलेलं आहे, त्याच्या तुम्हाला डायरेक्ट कॉन्ट्राडिक्शन मध्ये जायला लागेल. राईट राईट. हे बरोबर आहे. हे तर म्हणजे हे जग वाईट आहे इथपर्यंत खूप जण येतात. त्या पुढची बरोबर. उडी मात्र फार कमी जण घेतात. बरोबर आहे. व्हेरी गुड. मला एक आणखीन तुला असं विचारायचं होतं. हे सगळा हा विचार, हा अँटिनेटलिझम हे सगळं आहे. तुला काय वाटतं, की आता मी एकदम सुफीमधनं सॉरी पर्शियनमधनं मराठीत येतो, की मराठी साहित्यामध्ये मला खूप कमी लिहिलं गेलेलं वाटतं. तर ह्याच्यावर काय एकतर मी ह्याचा शोध घेतला म्हणजे पु. ल. देशपांडेंना मुलं नव्हती. तर का हो. नव्हती बुवा? तर ॲक्चुअली आहे मनोहर तरीमध्ये काही रेफरन्सेस त्याच्यात आहेत, की मे बी त्यांना ॲक्चुअली ते एकदा सुनीताबाई प्रेग्नंट होत्या, पण नंतर मग त्यांना डिस्कंटिन्यू करावं लागलं वगैरे, वगैरे. ह्याच्या व्यतिरिक्त असं काही फार अं, सापडत नाहीत खरं म्हणजे रेफरन्सेस मराठीत. तर मराठीत काही करता येईल का? किंवा कोणी मंडळी तुला माहिती आहेत का, जी अशा अर्थाने काही करू शकतील? सी मला तोच प्रश्न हा नेहमी मुव्हमेंट आणि पर्सनल फिलॉसॉफी, पर्सनल हं, फिलॉसॉफी आणि त्याची एक सोशल काहीतरी एक सिस्टीम, याच्यामध्ये मला नेहमी तोच फरक वाटत आलेला आहे. माझ्या ओळखीत खूप लोक आहेत जे अँटी नेटलिस्ट आहेत, नॉट मुवमेंट वाईज, म्हणजे ते दुसऱ्याला नाही सांगत, हं. पण मी जसं म्हटलं माझ्यासारखे खूप लोक आहेत माझ्या ओळखीत हू बिलीव्ह की नाही त्याच्याला मला नकोय मुलगा आणि मला का मुलगा नकोय, त्याचं कारण एक्झॅक्टली हेच आहे की मला सफरिंग नाही चालू ठेवायचं अजून. सफरिंगची जी चेन आहे ती मला नाही चालू ठेवायची, स्पेशली एवढं बाहेर चालू असताना. तर हे दुसरं वाक्य हो. मला फार इंटरेस्टिंग वाटतं. म्हणजे समजा आपण पॉप्युलेशन रेट एकदम कमी केला आणि समजा आय डोंट नो इफ यू सीन दिस फिल्म चिल्ड्रन ऑफ मेन. चिल्ड्रन ऑफ मेन अ, अ, बघितलंय पण मी ऐकलंय. हां. अमेझिंग फिल्म. सो तिथे त्याच्यात तो सेटअपच असा आहे की 18 वर्ष मानवजातीला मुलंच झालेली नाही बिकॉज ऑफ द इन्फर्टिलिटी प्रॉब्लेम. आपण बेसिकली खूप कंटॅमिनेट झालेलो आहे, आपलं सगळी हं, बायोलॉजी कंटॅमिनेट झाली, प्रदूषित झालेली आहे, हं, मुलंच होत हं, नाही. हं, आणि 18 वर्षानंतर एक पहिलं बाळ जन्माला येतं पृथ्वीवर, त्याला ती वाचवण्याची सगळी धडपड वगैरे सगळं आहे. पण मला ते मी म्हटलं तसं की बरेच जण या पण कॉन्टेक्स्ट मध्ये असतात की ऑलरेडी जग जन्माला घालतंय ना, जी वेगवेगळे पोरं जन्माला घालते, मग आपण अजून त्यात भर कशाला टाकायचं. पण मग मला असं वाटतं की मग हे समजा रिव्हर्स झालं तर, समजा जगात कमी मुलं जन्माला येत असतील इन जनरल आणि हं, उद्या आपल्याकडे हा प्रॉब्लेम आला की नाही या पोरं जन्माला घालायला पाहिजे आपण, तर प्रॉब्लेम होईल, हं, पुढे हं. ह्युमॅनिटी संपून जाईल, तर मग तुमचा चॉईस काय असेल, हा मला फार इंटरेस्टिंग प्रश्न वाटतो या सगळ्या तसं ह्याच्यामध्ये. ॲक्चुअली तसं होणार आहे. म्हणजे आत्ताची परिस्थिती अशी आहे. मी 2 सांगेन, एक भारताबाहेर आणि एक भारतात. भारताबाहेर जे आपण प्रगत राष्ट्र म्हणतो, इंडस्ट्रियलाइज्ड म्हणजे युरोप, साऊथ कोरिया, जपान, अमेरिका, आफ्रिका सोडून सगळे जवळ-जवळ देश. तर बहुतांश देशांमध्ये मुलांना होण्याचा जो जननन दर आहे, म्हणजे प्रति महिला एव्हरेज सरासरी किती मुलं होतात बुवा, असं जर आपण मोजलं, तर काहीतरी होतात. काही काही देशांमध्ये 4 असेल, काही देशांमध्ये 1 असेल.
तर त्या देशाची लोकसंख्या आज जितकी आहे तीच तितकी टिकून राहावी, हा. असं जर आपल्याला हवं असेल, तर त्याला रिप्लेसमेंट रेट म्हणतात. आणि आत्ताची इन्फंट मॉर्टॅलिटी रेट बघता असं मानलं गेलंय, की 2.1 हा जनन दर असला पाहिजे. म्हणजे सरासरी प्रति महिला 2.1 मुलं जन्माला झाली पाहिजेत. म्हणजे मग तो 0.1 म्हणजे इन्फंट मॉर्टॅलिटीसाठी आहे आणि मग ती लोकसंख्या तशी तेवढी राहते. तर बहुतांशी ही जी राष्ट्र मी जी आत्ता सांगितली, ती सगळी 2.1 पेक्षा खूप कमी आहेत. आणि साऊथ कोरिया, दक्षिण कोरिया हे टोकाला आहे. आता 0.7 वगैरे त्यांचे का 0.69 असे आहेत. हे झालं भारताबाहेर. भारतामध्ये भारताचा जनन दर जवळ-जवळ 2.1 ला येऊन टेकलाय आता. किंवा थोडासा आता आपण त्यात एक गंमत अशी आहे, की 2011 नंतर आपण जनगणनाच केलेली नाहीये. हा एक विरोधाभास आहे, की 2022-23 साली जेव्हा आपण चायनाला ओव्हरटेक केलं आणि जगातली सगळ्यात पॉप्युलस नेशन झालो, नेमका त्याच वेळी आपण जनगणना करत नाही आहोत. आता ती 25 आणि 26 साली आपण करणार आहोत सुदैवाने तेव्हा तरी. हा. पण त्यामुळे नक्की माहिती नाही, पण असं एस्टिमेट आहे काही सर्व्हेजनी, की 2.1 च्या आसपास आहे. पण भारतातली वेगळी-वेगळी राज्य आहेत. त्यांचा जर जनन दर बघितला, तर बहुतांशी राज्य 2.1 च्या पेक्षा खूप खाली आहेत. म्हणजे त्यात महाराष्ट्र, गुजरात, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बेंगॉल, सिक्कीम तर 0.9 आहे. हे बाकी सगळे 1.7, 1.6, 1.8 अशी आहेत. जास्त कोण आहे? बिहार, उत्तर प्रदेश, मेघालय आणि मला वाटतं आणखीन एक मी विसरलो राज्य. जे 2.9, 3.4 वगैरे असे आहेत. आफ्रिकेच्या कॉम्पॅटिबल आहेत सध्या. तर असं आहे. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे, की हे होणार आहे आपल्याकडे पण. आपल्याकडे ही परिस्थिती होणार आहे, की आपण कमी मुलांना जन्म देतोय आणि आपली लोकसंख्या 2080 सालपासून कमी होणार आहे आणि त्याच्यामुळं इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स होणार आहेत. त्यामुळे तू हे जे हायपोथेटिकल सांगितलंस की नाही सिनारिओ, तो ॲक्चुअली होणार आहे. त्यामुळे मला तेच वाटतं, की एका पॉइंट पर्यंत जी मधली स्टेज असेल ती फार अतिशय सुबत्तापूर्ण असेल, की जिथे हं, रिसोर्सेस खूप आहेत आणि पॉप्युलेशन कंझ्युम करणारं कमी आहे. तर यू हं. ऍक्च्युअली त्याचा तो काय लाईफ इंडेक्स काय काय ते जे काही शब्द आहेत, आय डोंट नो द सोशो पॉलिटिकल टर्म्स किंवा सोशो इकॉनॉमिकल टर्म्स, पण तुमची जगण्याची जी एक लेवल आहे ती बरीच बरी असेल, कारण अबंडंट रिसोर्सेस आणि त्याच्या रेशोमध्ये एक्झॅक्टली आयडियल पॉप्युलेशन ज्याला आपण म्हणू किंवा कमी आयडियल पेक्षा सुद्धा. पण एका पॉईंट नंतर जेव्हा रिसोर्सच वापरायला कोणी नसेल आणि ते रिसोर्स क्रिएट करण्यापासून आपल्याला प्रॉब्लेम यायला लागतील, कारण रिसोर्स बाहेर काढण्यासाठी जी मॅन पॉवर एज इन इंटेलेक्च्युअल पॉवर, ह्युमन पॉवर म्हणून त्याला, सॉरी. हं, सो अशा हं. पद्धतीने जे आपल्याला सगळं लागतं त्याची जेव्हा कमतरता भासेल तेव्हा काय होईल, किंवा एक जनरली मी बरेचदा आता मी उदाहरण सांगतो, आता टर्कीला गेलो होतो. तर टर्कीमध्ये पण पॉप्युलेशन वगैरे ते सगळं झालं, पण मी टर्कीला काही रिमोट जागांमध्ये गेलो होतो. तिथे मला असं झालं की रस्त्यावर लोकच नव्हती, मोठे रस्ते, मेन रोड आणि लोकच नव्हती. आणि आय आस्क मायसेल्फ की कॅन आय लिव्ह लाईक दिस? लोक नाहीत रस्त्यावरती, ठीक आहे. मी सदाशिव पेठेत राहतो रे, माझ्या इथे खूप आवाज असतो. मी 15 दिवस एन्जॉय केला टर्की, खूप, नथिंग लाईक इट. आवाज नाही, वा शांतता. कॅन आय लिव्ह लाईक दिस? लोक नाहीत. हं. आणि मी, मला बोर झालं तर मी फोन करून निघाला, ये खाली इथे, ये चहा पिऊ, आपण इथे बसू. चहा पिताना आम्ही एकमेकांची गप्पा मारतो, त्याच्यापेक्षा सुद्धा आजूबाजूला जे चाललेलं असतं सगळं, तो एक वेगळा मुद्दा असतो. तर मी तो खूप विचार करत होतो. पॉइंट बी की मी जेव्हा आजूबाजूच्या लोकांना हे मी म्हटलं तसं की माझ्या आजूबाजूची लोक खूपच अँटी नेटलिस्ट किंवा ह्या विचारधारेशी सहमत आहेत. पण जेव्हा त्यांना असा मी प्रश्न विचारतो तेव्हा त्यांच्याकडे पण उत्तर नसतं, की तुम्ही आता हे लोक बाहेर जन्माला येत आहे म्हणून तुम्ही म्हणताय की लोक नाही आम्हाला नसलं तरी चालेल, का तुम्ही तुमचा खरंच फिलॉसॉफिकल स्टँड आहे? तर मला असं वाटतं इज अ बिट ऑफ बोथ. आणि याच्यात काही असं हे नाहीये की तुमचा एकतर फिलॉसॉफिकल स्टँड पाहिजे किंवा सोशलच स्टँड पाहिजे. मला असं वाटतं की दे हॅव मेड अप देअर माइंड की अशी बरीच कारण आहेत त्याच्यामुळे आम्हाला जन्माला हम्म, काय. पण असे असे सर्व्हेज आहेत, प्यू रिसर्च वगैरे सारखे सर्व्हे आहेत. त्यांनी असं शोधून काढलंय म्हणजे भारतात कमी आहे मे बी, पण कॅनडा, अमेरिकेमध्ये वगैरे, की लोकं का मुलांना जन्म देत नाहीयेत जास्त. तर ह्याच्यामध्ये हा जो फिलॉसॉफिकल अँटिनेटलिझमचा भाग आहे ना, जवळ-जवळ नाहीये. त्यांची कारणं ही फायनान्शियल प्रॅक्टिकल. आहेत. हां, प्रॅक्टिकल आहे. महागाई आहे, इकॉनॉमिक आहे, क्लायमेट चेंज खूप जणांचा आहे. अशी कारणं आहेत. सो त्यामुळे यू, मला असं वाटतं, की आय हॅव अ क्वेश्चन फॉर यू. प्रॅक्टिकल बोल बोल. हां? बोल बोल बोल, आय हॅव अ क्वेश्चन फॉर यू. हां, मी एवढं पूर्ण करतो, की प्रॅक्टिकली अँटिनेटलिझममुळे हे होत नाहीये एक. एक्झॅक्टली. आणि हा.
तरी पण अँटीनेटलिझम हा विचार मांडत असताना एक कम्प्लीटनेस ऑफ थिअरी म्हणून हा प्रॉब्लेम ॲड्रेस केला पाहिजे, की जर खरंच असं सगळ्यांनी ठरवलं, तर हॉस्पिटल कोण चालवणार? पेन्शन कोण देणार? इकॉनॉमी कशी चालणार? तुम्ही सफरिंग कमी करण्याचं बोलताय, ह्याच्यात तर सफरिंग वाढणार आहे. हा थिओरिटिकल प्रश्न तरी ॲड्रेस केला पाहिजे आणि त्याच्यासाठी हे उत्तर आहे आणि ते परत त्या बेटर नेव्हेटिव्ह बीनमध्ये एक पूर्ण चॅप्टरच आहे त्याच्यावर, फेज्ड एक्सटिंक्शनचा, की थिओरिटिकली जर खरंच सगळ्यांनी मानला अँटीनेटलिझम, तर आपल्याला फेज्डच एक्सटिंक्शन करावं लागेल. जी शेवटची जनरेशन आहे, दॅट इज गोइंग टू हॅव द मोस्ट सफरिंग. बरोबर सो वी हॅव टू हॅव द लास्ट जनरेशन द स्मॉलेस्ट एज पॉसिबल. बरोबर त्याच्या अगोदरची जनरेशन आहे थोडं कमी सफरिंग, सो इट शुड बी लिटल बिगर. सर फेज सफरिंग इज दी ओनली आन्सर, सॉरी फेज्ड एक्सटिंक्शन इज दी बरोबर ओनली आन्सर. असं नाही की आज 8 बिलियन लोकांनी आता नको बास, मुलांना जन्मच नका. फेज्ड एक्सटिंक्शन इज दी ओनली आन्सर. बट मी तेच म्हणत होतो की फिलॉसॉफी म्हणजे तुझ्यात तर सांगतोस की हे सगळं कमी होत आहेत, दर कमी होत आहेत आणि देन दे आर ऍक्च्युली सर्चिंग फॉर इट, की काय लोकांना जन्माला नाही घाल. ह्याची कारणं खूप प्रॅग्मॅटिक आहेत. सो दॅट इज नॉट अँटीनेटलिझम पर से, दॅट इज अ व्हेरी पर्सनल रिझन की नाही बाबा. आणखीन एक मला खूप एक भारी वाटतं की जे आता मी खूप बघतो, पीपल आर लाईक की अरे खूप लोक आहेत आजूबाजूला त्यांना मुलंच नाही आवडत, मुलं आवडत नाहीत. आणि आय 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 विल नेव्हर अंडरस्टँड दिस. मुलं आवडत नाहीत हे काहीतरी कॉन्टेक्स्ट पाहिजे या वाक्याला. असं जनरलाइज स्टेटमेंट कसं असू शकतं की मुलंच आवडत नाही. तुम्हाला मुलं नाही आवडत, तुम्हाला मुलं जन्माला नाही घालायचे, मुलं दंगा करतात तेव्हा नाही आवडत, किंवा 0 ते 5 वर्ष या वयोगटातली मुलं नाही आवडत. मुलं नाही आवडत म्हणजे काय हे मला कधी कळलेलं नाहीये. पण हे एक रिझन आहे की त्याच्यामुळे मुलं जन्माला नाही घालत आहेत लोक. आणि ते आम्हाला म्हणतो की न्यूक्लिअर फॅमिली वगैरे. तर मुळात मी एक खूप हायपोथेटिकल लेवल बद्दल बोलतोय आणि दिस इज माय मत. आय डोंट हॅव डेटा फॉर दिस. पण मला असं वाटतं की हजबंड आणि वाईफ कोणत्याही पद्धतीने जेव्हा एका मॅरेज इन्स्टिट्यूशन मध्ये येत आहेत तेव्हा त्यांना एकमेकांसाठी वेळ द्यायला, एकमेकांसाठी केटर करायला इतका प्रॉब्लेम येतोय आता की अजून तिसरं कोण ह्याच्यात इक्वेशन मध्ये ऍड करायचं, हा पण एक प्रॉब्लेम असू शकतो असं मला वाटतं. पण दॅट इज नॉट अँटीनेटलिझम, दॅट्स अ व्हेरी व्हेरी पर्सनल टेक. आणि आता आपण ते बघतोच की अनेक अभिनेत्री वगैरे पण ट्रोल झाल्या याच्यामुळे की मूल नाही म्हटल्यावर मी काहीतरी आणलं. आणि ट्रोल झाल्या म्हणजे फेसबुकवर लोक बोलली, तर त्याला काही किंमत माझ्या लेखी नाहीये. कारण कोण बोलतंय हे माहित नसतं. बेवडा दारू पिऊन मत मानतोय स्वतःच का शेवडा मुलगा काहीतरी टाईप करतोय, काय चुकून फोन पडून कमेंट झाले हेही आपल्याला माहित नसतं. त्यामुळे आय डोंट, ते काही त्याला ग्राह्य धरण्यात अर्थ नाहीये. पण त्यातल्या थोड्याशा ह्याला जर का आपण भाव दिला समजा जस्ट फॉर द सेक ऑफ इट, कारण आपण आता बरेच हायपोथेटिकल गोष्टी बोललो, त्यातली एक समजा हायपोथेटिकल गोष्ट की आपण ते खरं धरून चालू, तिथे मतं जी व्यक्त केली आहेत त्यांनी ती खरी आहेत, तर ह्याच्यातनं पण तुम्हाला बरंच त्याच्यामध्ये दिसतं की केवढी लोक अँटी नेटलिस्ट आहेत. हो, किंवा म्हणजे आपला समाज प्रो नेटलिस्ट आहेच ना. डिफॉल्ट प्रो नेटलिस्ट आहे त्याच्यामुळे. बरोबर आहे. सो आणि मग मला असं वाटतं की ह्याच्या पण बरीच कारण असतील की मोस्टली कारण मॅरेज आणि बर्थ ह्याची मला असं वाटतं 95% कारण हे फक्त सो कॉल्ड आपण त्याला परंपरा म्हणतो की सांगितलंय म्हणून करेल हेच आहे. आय डोंट थिंक सो की कारण, आणि आय डोंट इव्हन थिंक सो की लोकांना विचार करायला दिला तर तुमचं काय म्हणणं आहे, कारण ते दे विल बी मोर कन्फ्युज. जसं की अरे नाही, वी अज्युम्ड की नाही लग्न करायचं पोरं काढायचे, तू विचारू नको आम्हाला काही प्रश्न आहे, हे करायचंय त्याच्यात काही दुसरं ते म्हणून ते म्हणतात मोस्ट पीपल प्रोक्रिएट बिकॉज मोस्ट पीपल प्रोक्रिएट. दे आर नॉट इव्हन नेटलिस्ट, दे आर नॉट इव्हन नेटलिस्ट. होतंय, घडतंय. आणि हे मला सगळ्या फिलॉसॉफीमध्ये रिअलाइज झालं की पीपल टेंड टू थिंक अबाउट एनिथिंग इन व्हेरी स्मॉल अमाउंट्स. आपण काय करतोय, आपण हे खूप इंटेलेक्च्युअल परसूट आहे. आणि मी अजिबात असं म्हणत नाही की खूप कमी लोक हुशार असतात, सगळे हुशार असतात. बाय चॉईस लोक विचार करत नाहीत असं मला म्हणायचं. मला येताना आपण सगळे सेम बिंदू घेऊन आलेलो, पण काही लोक मुद्दामून ते बंद करतात कारण इट्स कन्व्हिनियंट ना. इट्स कन्व्हिनियंट. When you become anti-natalist, you realize the world is full of suffering. No one wants it. That is itself a suffering. That realization is itself a suffering. की अरे यार एवढं दुःख काय लागलं. आणि if someone is very happy in their own setup की अरे मी आज 10 लाखात लग्न केलं कुठल्या तरी मोठ्या हॉलला आणि आता माझं बारसं आहे, लेट देम हॅपी. आता काय त्यांच्यावर परत ती फिलॉसॉफी इम्पोज करून त्यांना सफरिंग मध्ये आणणं हे पण एक प्रकारचं मला वाटतं इट्स नॉट गुड.
बरोबर आहे. व्हेरी गुड. मी आता इथे संपवतो. अश्विन, तुला आणखीन काही सांगायचं का त्याबद्दल? नाही, या प्रेटी मच दिस वन ओनली. आणि मला जर इंटरेस्टिंग, मला हे खूप करण्यात इंटरेस्ट आहे. इनफॅक्ट तुझं जसं अँटीनेटलिझमचं चॅनल, तसं मला फिलॉसॉफीला डेडिकेटेड एक चॅनल करायचं माझं खूप मनापासून, कधीपासून डोक्यात आहे. करेन मी कधीतरी, माहिती नाही, पण मला हे मराठीत का आयडिया. इंग्लिशमध्ये? सॉरी, मराठीत का इंग्लिशमध्ये? मराठीमध्ये. मराठी मराठी. लोकांना कळावं अशी माझी फार इच्छा आहे. हो. मी आता हे सांगितलं सगळं ज्यू धर्म तर कोणाला माहितीच नाहीये. ज्यू म्हणजे लोकांना दोन हो. पैकी एक वाटतं. काही लोकांना वाटतं ज्यू म्हणजे झोरास्ट्रियन धर्म. एका माणसाने मला म्हटलं, हा ज्यू म्हणजे जैन लोक का? म्हटलं अहो नाही, खूप वेगळं आहे. तर मला खूप इच्छा आहे की, कारण या आयडियाज म्हणजे आपल्याला पटो न पटो, हे आयडियाज डिस्कस करण्यात खूप मजा आहे. आणि मला असं वाटतं आयडियाज डिस्कस झाला पाहिजे. सो जेव्हा मी अँटीनेटलिझम डिस्कस करेन तेव्हा मे बी तुला बोलवीन त्याच्यावरती. पण मला पण खूप इच्छा आहे अशा पद्धतीचं. आणि आय रिअली अप्रिशिएट व्हॉट यू डुईंग. जसं मी म्हटलं, आय अग्री विथ द थॉट, आय डोंट अग्री विथ द मुवमेंट, किंवा आय डोंट असोसिएट मायसेल्फ विथ द मुवमेंट. बट आय लव्ह दिस की कोणीतरी काहीतरी एक स्वतःचं काहीतरी पटलेलं आहे आणि ते घेऊन यू आर बेसिकली कंपायलिंग, आणि यू आर गेटिंग like minded people or getting opposite minded people together, which is I think a big thing in any of the times. कुठल्याही काळामध्ये मला असं वाटतं दोन अपोजिट माणसांनी आणि दोन अग्री करणाऱ्या माणसांनी एकत्र बसून गप्पा मारल्या पाहिजे. ते आय रिअली अप्रिशिएट. आणि मजा आली खूप बोलून. आणि आय होप की असं काही खूप बोललो नाही जे एडिट करायला लागेल. आणि नाही. नो, दिस इज व्हेरी गुड. मला तुझा मराठीमध्ये मला खरंच गरज आहे असं वाटतंय. फिलॉसॉफीमध्ये खूप कमी मराठीमध्ये कंटेंट क्रिएट होतं असं मला वाटतं. बहुतांशी फिलॉसॉफी मराठीतली धार्मिक अंगाने जाते, म्हणजे लौकिक अर्थाने धार्मिक अंगाने मी म्हणतोय. त्यामुळे खरंच गरज आहे. होपफुली तू करशील. लुकिंग फॉरवर्ड टू इट. आणि तू वेळ दिलास याबद्दल थँक यू व्हेरी मच. थँक्यू.